अरे आपला प्रयोग सक्सेसफुल होणारच होता, ते तुझ्या एका चुकीमुळे गोंधळ झाला सगळा. चल करणे. गोळदादा इकडे वाड्याला कुठं आलोय आपण? अरे मंदीकडे आलं. ते इकडे काय करीत काय माहिती. अरे, हा. चल. ही मंदिर ना तिकडे गावात थांबायचं, इकडे वाड्याला काय करीत काय माहिती. ए मंदिर ए. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? ए यार काय बाय अक्कल काढायला काय झालं? अरे आम्ही तिकडे अख्खं गाव ढूंढाळलं आणि तू इकडे वाड्याला काय करते? अरे मी इकडे रानाकडे आले होते, काम होतं जरा, बोल की. बर ते तुझ्याकडे चार्जिंगचा बल आहे ना? हा आहे ना, तेवढं दे ना मला. चार्जिंगचा बोल. हा. तो कशाला? ते लागतंय मला. ए बाबा खराब बिराब करून टाकशील, मी नाही देणार माझा बोल. खराब नाही करीत. हा. एक काम झालं की लईच आणून देतो, खराब काय करू. हे बघ, तू जर बल्ब खराब केला तर मी नावाच्या नावात तुझ्याकडून भरून घे ना. हा बर चालेल घे. बर चालतंय. आता मी इथे घरी जा, त्या पोत्याच्या खाली चावी आहे ती घ्या आणि मग बल्ब घ्या घरातून, काय हा चालेल ठीक माझं आहे. काम आहे जरा. हा अरे चल. तू आपलं काय आम्ही काय खाणार आहे का? आम्हाला एक प्रयोग करायचे म्हणून घेतोय. हा, जा माहिती तुझा प्रयोग आणून दे वापस, काय हा. चाबी वापस तिथंच ठेव. ए, करण्या हा. काय काय साहित्य जमा झालं रे आपल्याकडे? साहित्य सगळे जमा झाले, हा. फक्त आता वायर राहील तेवढी. वायर राहिली का? हा वायर आयला करण्या. हा. तो तिथं दुसऱ्या दुसऱ्याच्या कमराला वायर दिसती. काय फ्यूज ब्यूज टाकायला काय ते? चल. चला बरं. ए दुसऱ्या. काय रे गोळ्या अरे, करण्या? काय राव काय काँग्रेस केलं हे? तुमच्या अख्ख्या खानदानाचा इतिहास आहे बुवा. तुम्ही कधी वावर नीट करीतच नाही. ए आमचं खानदान नको काढू, बोल काय काम आहे? बरं ऐक ना. हा. ते वायर दे ना, तेवढं आम्हाला लागतंय जरा. ए यार यार लागले का ती पेंड गळतीत आधीच, वायर काढल्यावर पेंड गळतीत. आईला. अरे मग हे लाव ना, बक्कल लाव की. हा. ती तुटलीत ना बक्कल. अरे कसले रे तुमचे खानदान? वावर धड नाही, तुमच्या चाड्या धड नाही, काय तुमचा जगून फायदा आहे रे? मग काय? काम काय ते बोला, मा इथं खानदान काढा आले ते तुम्ही. वायर सोड आणि दे आम्हाला. नाही नाही यार लागले तुम्हाला, तुम्ही ना हे अख्खा मला काँग्रेस उपसू लागा, मग तुम्हाला देतो मी वायर. ए जा बाबा, आम्हाला लय काम आहेत. एवढंच काम नाही आम्हाला. हा मग जा काम करा. ए करणे. हा? बेल्ट आहे ना आपल्याकडे? आहे ना. हा मग हे बघ, आपल्याला वायर महत्वाची का बेल्ट महत्वाचा आहे? वायर महत्वाची, बेल्ट काय आपल्याला आवडत नव्हता, फक्त असंच. मग त्याला बेल्ट देऊन टाक. चालते चालते. ए हा. दुसऱ्या, तुला बेल्ट देतो, ते वायर देऊ आम्हाला. बेल्ट काय? हा. नावा कोर आहे बघ. हायला नवाज दिसतोय. हा. बर धर. पॅन्ट फिटे ना. हळू. हायला. थांब थांब थांब. थांबा थांबा, पेंड फाडसन माई. हळू. आ. चला आपलं चला. चालते चल. हे बघ, आमचं काम झाल्यावर आणून देतो वायर परत तुला. हा. आणि बेल्ट पण पाहिजे बर का तवा. द्यायचा होय आणि रिटर्न. मग तुला वायर देणार आहे ना काम झाल्यावर आणून. बरोबर चालतंय. बेल्ट पण देतो आवा. चल रे करणे. आणि हे वावर नीट करून घे जरा. हा करतो, तेच चालू आहे आता. तुम्हाला चला मानल्यावर तुम्ही नाही येत. ए करणे. हा. ते वायर इथं जोड. जुळली. ते दुसरं पण जोड. जुळली. हा. आणि ते त्या बॅटऱ्या इकडे जोड. चल. त्या बॅटऱ्या जोडल्या. आणि ते होल्डरचं वायर बाहेर काढ. चल. जेव्हा काढली त्याला बल लाव. त्याला बल लाव का? हम्म. हा बल चालू आहे बघायचा. हा बघ. थांबा. चालू आहे चालू आहे. हा बल लागला. हा. म्हणजे ओके. ओके. आता हे आता? बघ, ह्या वायर आहे ना अशा जोडायच्या. हा. लालला काळी जोड, काळीला लाल जोड. लालला काळी आणि काळीला लाल. हा. अहो तसं नसतंय, लालला लाल आणि काळीला काळी असते. अरे कारण्या, तुला जास्त कळतं का त्या व्हिडिओ मधल्या लोकांना जास्त? व्हिडिओ पुढे गेला, माग घ्या माग घ्या तो माग घ्या. हा, हे बघ मागे घेतलाय. काय त्याच्यात? लालला काळी, काळीला लाल. हे का? अहो हे खोटा व्हिडिओ, मला असं वाटतंय एक व्हिडिओ खोटा आहे. काय नाही याचं करणार व्हिडिओचं. अरे कारण्या, तू तुझं डोकं नको चालू. तू त्यांनी सांगितलं तसं जोड. नाही नाही, मी काळीला काळी लाल लाल जोडणार. अरे, थांबा, काळीला काळी जोडली बर का. आता ही लाल लाल जोडली. अयो अयो, ए! तरी मी तुला सांगत होतो उलट्या वायरी जोड, तू सोयीच्या वायरी जोडल्या. अरे काय करणार, तुला कोण सांगत रे तुझी अक्कल चालवायचे स्वतःचे? त्या व्हिडिओ मधल्या माणसाला जास्त अक्कल आहे का तुला जास्त अक्कल आहे सांग?
अहो गुरुदादा घरी कसं टाटरला लाल 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 आणि काळे काळे जोडतो मला वाटतं तसंच जोडत असत. अरे कारण्या ते स्टार्टर वेगळं हे वेगळं दोन्ही मध्ये काय फरक असेल का नसेल हा? अरे आपला प्रयोग सक्सेसफुल होणारच होता ते तुझ्या एका चुकीमुळे गोंधळ झाला सगळा. जाऊ दे ना आता झाली ना चुकी. चल चला. ए, तुमचे तोंड असे काळे का झाले तो? अरे माझ्या इंटरनेट वर बॉम्ब बनवायची पद्धत बघत होतो आणि बॉम्ब बनवता बनवता वायरी उलट्या जोडायचा सरळ जोडला आणि ते फुटला. बॉम्ब फुटला. इंटरनेट वर बॉम्ब फुटला आणि तुमचे तोंड काळे. बॉम्ब फुटला. ते बंड्या सुद्धा हसतोय. तुझ्यामुळे ते काय बना बांडे आपल्यावर हसून गेला. चल आईला ही गोयान करणे ती कुठे गेली एकदा भेटू दे फक्त त्यांना. ए गोयान करण्या अरे काय ती तुटका बेल्ट दिला हे बघ. मला वायर परत द्या. कायचे तुझी वायर इकडे आमचे तोंड काळे झाले तुला दिसा का तू वायरच खराब होती. अरे इथं माझी पॅन्ट गळायची तुम्हाला कळते का नाही सिच्युएशन जा काय. बघून घे ए चल रे कारण्या आपलं ए अरे हे जे जागा घेऊन जा धर वायर. करण्या हा? हा? मला तर कधी कधी वाटतं माझी चुकी झाली का काय तुला जोडीदार म्हणून घेतला माझ्यासोबत. अरे काय सगळं तुझ्या चुकीमुळे झाले बर का. हा. जाऊ दे ना गुरुदादा एवढ्या वेळेस माफ करा ना. काय माफ करा. ए, थोड्या- इकडे या. आईला. सरपंच काय हो अरे मला असं कळलं की तुम्ही ते इंटरनेट वर बघून बॉम्ब बनायचं शिकत होते आणि बॉम्ब फुटला. आपण सरपंच तुम्हाला कोणी सांगितलं. अरे मला बंडूनी सांगितलं. हा हा? बरोबर आहे. अरे बाळांनो मला सांगा इंटरनेटच्या व्हिडिओवर बघून कुठे बॉम्ब बनवित असतात का? हा? आणि बॉम्ब बनवणे हा कायद्याने गुन्हा आहे. जर पोलिसांना कळलं तुम्ही बॉम्ब बनवताय तर मग तर तुम्हाला माहिती आहे पोलिस कशी आहेत. हम्म. हा? मला सांगा आता नुसता तुम्ही सेलवर काहीतरी करीत होते सेल होते ना छोटे छोटे ते सेलमुळे काय एवढं झालं नाही. आता फक्त तुमची तोंड काळी झाली. मला सांगा ते जर दुसरं काही जर असतं तर तुमचं त्या जीवाचं बरं वाईट झालं असतं ना. मग काय केलं असतं? पण सरपंच माझ्या प्लॅनच्या हिशोबाने चाललं ना तर माझे प्लॅन सक्सेस होतात. हे कारणामुळे गोंधळ झाला सगळा. अरे गोळ्या प्लॅन तुझा असू नाही तर कुणाचा असू बॉम्ब बनवणे शेवटी घातकच आहे ना. हा? असं नाही करायचं कधी. चालेल मग ते व्हिडिओ मध्ये जे लोक सांगतात त्याचं काय. आता मला सांग ते व्हिडिओ मध्ये जी लोक सांगतात हा. ती लोक तू प्रत्यक्षात कधी बघितलेली आहे का? नाही अरे ते व्हिडिओतली लोक आहे ना हा. बाहेर देशातली असतात होय का. आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओ मध्ये जे दाखवतात ते सगळंच खरं असतं असं नाही. नाही ना? हा म्हणजे कधी कधी खोटं पण असू शकतं का. अरे त्या व्हिडिओ मधून आहे ना आपण काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपण ठरवायचं ना. हा, इंटरनेट जेवढं चांगलं आहे ना तेवढंच वाईट आहे ना. हा, बरोबर. बरोबर आहे का नाही? हा. हा मग आता व्हिडिओ मध्ये म्हणजे एक तर पहिली गोष्ट तुम्ही व्हिडिओच नका बघत जाऊ बुवा. आणि जर बघितलं ना तर चांगलं घेत जा. पुढच्या वेळेस परत असे काय उद्योग करू नका नाही तर मग बघा. हा चालेल सर. जा तोंड धुवून घ्या. हा दुसरं. हा हा. घ्या तोंड घेऊन चला. ए गोळ्या करणे ए थांबा कुठे चालले तुम्ही? हा बर चला जाऊन द्या. मी तुम्हाला ना मस्तपैकी गुळाचा चहा पाचते चला माझ्यासोबत. काय आवाज नाही तर मोठ्याने बोल. अरे मोठ्याने बोल नाही एवढं काय हळू बोलायला लागलास मोठ्याने बोल. काय म्हणतोय रे हा? अरे बापरे मला काय ऐकायला नाही की. अरे मोठ्याने बोला मला ऐकायला येत नाही. अरे मोठ्याने बोलले ना काय बोलते मला काहीच कळत नाही काय बोलते किती हळूहळू बोलायला लागलेत रे. ए ए ए ए थांब ना गोळ्या करण्या मला काय ऐकायला येत नाही काय. ए गोळ्या करण्या कुठं चालली? हा बरं जाऊ दे तिकडे कुठं का जाय ना मला काय घेणं. चला माझ्यासोबत सीताफळाच्या बागेत. अरे एक काम सांगते तुम्हाला सोपं काम आहे काय अवघड नाही. हे बघ काय करायचं माहितीये का
पिकलेले पिकलेले सीताफळ एका बाजूला काढायचे आणि जरा कच्चे असलेले एका बाजूला काढायचे, मार्केटला पाठवायचे ना, म्हणून म्हणलं चला. हा जोरात बोल की. हा मलाच आवाज येईना काय, जरा मोठ्याने बोल, जरा मोठ्याने बोल. हा काय म्हणते ही? आईला माझ्या कानात काय प्रॉब्लेम झाला काय? काय अरे येता का नाही सांगा की. हे बाई अचानक कस काय ऐकू येईना मला, काय झाले? अयो बंड्या जरा हळू बोल की, मी काय बहिरी बहिरी का रे? आईला मला ऐकाय येतंय की आईला आयला, मला पण ऐकायला येतंय बंड्या, तुला पण ऐकायला येतंय? येतं की. अरे मला पण येतंय. अरे बापरे, ते गोळ्या करण्या मागच बोलत होते, मला ऐकायला येत नव्हतं. म्हटलं फॉल्ट माझ्यातच आहे, मलाच काय ते प्रॉब्लेम झालाय म्हटलं. आईला राव मला बी ते असं बोलत होते, मला बी नव्हतं ऐकाय येत राव. हा का? हा मला काय वाटतं माहिती का, आपल्यात काही फॉल्ट नाही, हा आपल्या कानात काहीच फॉल्ट नाही. मला वाटतं आहे ना, त्यांचं आहे ना मुके झाले काय किती, हा बरोबर, म्हणजे आपल्यात त्यांना काहीच प्रॉब्लेम नाहीये. बोलताच आहे ना, त्यांना वाचच बसली त्यांची. बरोबर बोललास. ह जाऊन दे, आपल्याला काय करायचंय, आपण आहेत ना नीट, जाऊन दे. जमते. हा चल. ए ए ए ए यार ए, असं मध्ये काय आता तुम्ही काय? अरे बोला ना काहीतरी, मोठ्याने बोला की जरा, आवाज काय ऐकू ना मला. अरे एवढं थांबवलंय तर बंकसगिरी बंद करा पहिली, आणि काय काम आहे ते सांगा. तोंड का जोडून घेता, बोला ना काहीतरी. तुम्ही 100% टाइमपास करायला थांबवली गाडी. एक काम आहे महत्वाचं, गावात माणूस येऊन थांबलाय, तुम्हाला काय कळतं का नाही? तुमच्याकडे नंतर बघतो तुम्ही जरा, केवढं काम होऊन दे, मग तुझ्याकडे बघतो तुझ्याकडे बघतो, बेटा परत. हाय. बंड्या तुला आहे ना नाही काही काम, तुला आहे ना लागतो नुसता टाइमपास. जा पळ बर तू. काय राव सरपंच तुम्ही? काही सांगतो. सरपंच जरा बोला बरं काहीतरी. ए मांदा, अरे मला येतंय ऐकायला, जरा हळू बोल की. आईला येतं की मला पण ऐकायला. सरपंच कोण? मी तर घाबरलेच होते, म्हणलं मला ऐकायला येतं का नाही येतं आता. कोण म्हणलं तुला ऐकायला येत नाही? आणि काय झालं असं नाही ऐकायला यायला? अहो झालं काय माहितीये का, गोळ्या करण्या मला वाटत भेटले होते. मी त्यांना म्हणलं चला माझ्यासोबत सीताफळच्या बागेत जरा काम आहे. ते दोघ जण बोलत होते काहीतरी, पण मला ऐकायलाच येईना, आणि मी राहिले एकटी. म्हणलं हे दोघं बोलताय आणि मला एकटीलाच ऐकू येईना, नक्कीच माझ्या कानात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग मी घाबरले ना, पहिले तुमच्याकडे आले. म्हणलं मला कान एकदा चेक करावं लागतं का नाही, दवाखान्यात जाऊ का नाही विचारावं म्हणलं. म्हणून तू जोरात वराडली का? हा आईला मला बांडे आता तेच सांगत होता, पण मी म्हणलं हे असं कुठं असतंय का, तू नीट ऐकलं नसतील, त्याला मी हाकलून लावलाय. हा ना, आईला मंदा त्या गोळ्याने करण्याने ना परत काहीतरी कोटाने केलेला दिसतोय मला. मला तेच वाटतं. काहीतरी ना अनर्थ काढण्यापेक्षा आहे ना गावामध्ये चल बरं पाठदेशी बघितलं पाहिजे काहीतरी. चला मी त्या पहिलं- बांड्यावर विश्वासच नाही ठेवला. मला पहिले तेच वाटलं, म्हटलं माझी झाली कान खराब आता. चालते चल. चला चला चला. सरपंच हा का हो, सकाळी आलते मी घरी बोलवायला तुम्हाला, पण तुम्ही घरी दिसलेच नाही मला. अगं ग्रामपंचायतीमध्ये गेलतो, काय होतं लोकांची कामं असतात सकाळ सकाळ, तर मग मी तिकडे गेलतो. पण काय ग, काय तू काम विशेष? अहो मला ना 7 जणांची पंगत घालायची घरी, जेवायला बोलवायचे, म्हणून ते सांगायलाच आले होते मी तुम्हाला. होय. हा कधी घालायचे? आज संध्याकाळी. आज घालायचे का? आज संध्याकाळी. बरं काय मेनू काय? मेन्यू मध्ये बघा मस्तपैकी साजूक तुपातल्या पुरणपोळ्या, हा आमटी भात ते तर असणारच, कुरडई पापड, त्याच्यानंतर लांबडे गुलाबजाम ठेवणार आहे मी, आणि जिलेबी जिलेबी ती पण तुपातली. तुपातली मस्तपैकी क्रंची. आईला भारी आयटम आहे बरं का. हा. किती 7 जण का? 7 जण. बरं एक काम करता का, हा आता मी याच्या त्याच्या घरी सांगत बसायला जात नाही. हा तर तुम्ही एक काम करा, तुम्ही 7 जण घेऊन या, म्हणजे तेवढाच वेळ वाचन, तेवढा वेळ स्वयंपाकात लागेल माझा. चालतंय की, आणील की. मग कोणाकोणाला घेऊन येतात?
7 जण ना हा तुला सांगतो 7 जण आता हे बघ, मी आहे, हा आपला बांडे आहे, बंड्या तुषार आहे, हम्म, बापजी आहे, हम्म. आपले पवाराचा खंडू आहे, हा. त्याचा नातू. हा. किती झाले? 6. 6 झाले ना. हा. आणि आपले डिरेक्टर राजवाडेकर 7 जण झालो की आपण. हा चालतंय. आम्ही येतो. हा हा? त्या हिशोबाने स्वयंपाक ओ सरपंच आम्हाला विसरले का काय तुम्ही? कशाला? येतंय की तुम्हाला बोलता चांगलं. हा मग आम्हाला बोलता नाही यायला काय झालंय तेव्हा? चांगलं बोलतोय आम्ही. मग अशी कुठे गेला होता तुमचा आवाज? अगं मग ते मगाशी आम्ही ते गंमत म्हणून एक केलं फक्त. अरे गोळ्या करण्या तुमच्या त्या गमतीच्या नादामध्ये मिळून बा गेली ना पुण्याला कान चेक करायला. दोन्हीकून तुम्ही दोघ जण बिना आवाज करता असे तोंड हलवत बोलायला लागले. गावातल्या सगळ्यांना वाटलं की आम्हालाच ऐकायला ना आमचेच कान खराब झाले म्हणून. अरे म्हणजे ते आम्ही गंमत म्हणून केलं होतं. काय तुमची गंमत, इथं सगळेजण एकमेकाला आरडू आरडू बोलायला लागले पार. या असल्या गमती फिमती नका करीत जाऊ. बरं ते जाऊ द्या सरपंच. सिरियस घेतलं ना पार. बरं जाऊ द्या आता ते 7 जणांच्या आमचं पण नाव टाका ना, तेवढंच आम्हाला लांबड गुलाबजाम खायला भेटेल. हा कसलं 7 जण? अहो ते नाही का तुम्ही 7 जणांची पंगत करणार आहे जेवायला जाणार आहे ती यादी चालू आहे ना तुमची, ते घ्या ना आमचं पण नाव. जेवायची पंगत घ्या. हा मांदा अरे आम्ही पण गंमतच केली. कसलं जेवण आणि कसली पंगत काय नाही. तुमची गंमत तशी आमची गंमत. चला चला राहिला गुरु दादा हं? त्यांनी आपल्या पेल्यानं आपल्यावर टाकलाय उलट्याकडून. चला आता बसू तिथं. तू कधीपासून शेड झाला? शेटच आहे मी पहिल्यापासून. फक्त मला माझी भावकी शेट म्हणत नाही एवढंच. फक्त भावकी सोडून मला गावात सगळे शेटच म्हणतात. ए बांड्या अरे सण सुद्धा आलाय, कवर दोन्ही कपडे घालणार? नवीन कपडे घालणार कधीतरी, नवीन कपडे घे. अरे होते बरं माझ्याकडे असे 2 शर्ट चांगले नवे खिरिंगच होते, पण ती एक नवा शर्ट नाही का ती हा. ती सरपंचाच्या कुत्रीने फाडला ना राव. काय? तेव्हापासून एक शर्ट राहिला एवढा. अरे मग तू त्या सरपंचाला बोलायचं ना, तुमच्या कुत्र्याने माझा शर्ट फाडलाय, मला शर्ट द्या एखादा नवीन घेऊन. अरे 10-12 वेळेस म्हणलंय त्या सरपंचाला मला शर्ट घेऊन द्या, कपडे घेऊन द्या, तुमच्या कुत्रीने फाडलाय. मनावरच गेला राव सरपंच. अरे काय खरंय आपल्या सरपंचाचं निवल हलकट आहे. तर काय? आपल्या गावातल्या पोरांना कधी रुपयाचा चहा तरी पाहिजे का? हा? होय भांड्या, हा. मग तुला अजून शर्ट घ्यायला नाही का? कुठं काय? अरे त्या बाई साहेबीला 10-15 साड्या आणल्या असं न सांगता. हा हा. हा बायकोला आणून देईन तेवढा. हा त्यांच्या कुत्रीने माझा शर्ट फाडला एवढा मोठा ती दिसणार नाही. अरे बघ. बायको काय करते माहिती का? मग? कोपऱ्यात नेऊन दिलाय करते म्हणून दानला असेल. नाही पण मग आपण आणून नाही शकत ना सरपंचाला. हा बरोबर हा, आहे. ती होय. चुकतं ना. पण बांड्या हे बघ, तुझा शर्ट सरपंचाच्या कुत्र्याने फाडलाय म्हणल्यावर हा. तुला नवीन शर्ट घेणं ही पण सरपंचाचीच जबाबदारी. सरपंचाने घेतलाच पाहिजे तुला नवीन शर्ट. नाही घेतलं पाहिजे त्यांनी पण घेत नाहीत ना. नाही घेत का? हा माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आहे. तू जर त्या आयडियाने चालला ना तर तुला सरपंच एका दिवसात नवीन शर्ट घेऊन देणार बघ. घेऊन देणार पण 100% काय आहे ते सांग बरं. कानकर सांगतो. हा आईला आयडिया तर नंबर 1 आहे. ए, पण ह्या आयडिया सरपंच शर्ट घेऊन देईन ना मला. अरे 100% एकाच दिवसात. सक्सेस होईल ना. हा, तुम्ही दोघं आहेत ना माझ्या माग. अरे फुल सपोर्ट आहे आमचा तुला. सपोर्ट आहे ना. हा? अरे गोळदाराने एकदा दिलं ना, मग दिलाच शब्दच दिला तुला. हे बघ लगेच तयारीला लागतो मी. लाग फुल तयारी लाग. तुम्ही फक्त सपोर्ट राहू द्या. हो येऊ का मग? हा, ये. गोळदाराची आयडिया फेल जात नाही. जातो बरं ते जाऊ द्या. काय? ते कुठे सरपंचाचा बांड्याचा गाडी बसला. चहा पाजा चला मला. हा, चल. मुर्दाबाद मुर्दाबाद सरपंचशाही मुर्दाबाद. सरपंचच्या विरोधात बेमुदत आंदोलन. आंदोलन करते बंडू शेठ. फाटका शर्ट. सरपंचाच्या विरोधात बंडू शेटचे आंदोलन. पैरा वाड्या हा? तू कधीपासून शेड झाला? शेठच आहे मी पहिल्यापासून. फक्त मला माझी भावकी शेठ म्हणत नाही एवढंच. फक्त भावकी सोडून मला गावात सगळे शेठच म्हणतात. हा शेट म्हणतात. हो. अरे चांगला माणूस आहे सरपंच, आणि तू त्या शर्टा पाय आंदोलन करतो. तुला शर्ट बदलता येत नाही का? शर्ट तुला काय करायचंय मी काही करू? हा? हा? सरपंचाची लय बाजू घेऊ नको तो. हे बघ ह्याच्यामुळेच आहे ना आम्ही तुला काही सांगत नाही. हा तुझं डोकं आहे ना असं येड आहे म्हणून. अरे तू असे काही कांड करतो. हा. निदान चुकून भावकीत आला नीट तरी वाग. शर्ट शर्ट घ्यायची पैसे ऐपत नाही का तुझी? हा शर्ट घ्यायची ऐपत अरे नाही? मी माझं काही बी करू ना. हा? अरे पण आमच्या संवादात येत ना, आमच्या भावकीत आलाय तुझ्या मला. हा काय चवा गेल्या तुमच्या? काय मग चवा गेल्या? तुम्ही लय दिवे लावले तर. 200 रुपयाचा शर्ट नाही आणि त्याला आंदोलन करायला निघला तू. तुला काय करायचं त्याच्यावर?
जपळ उठ तिथून चल. असं पचका करीत म्हणून तर तुला आम्ही आमच्यात घेत नाहीत. कर तुला हा. काय करायचे ना ते कर. असली- फक्त एवढंच सांगत होतो माणूस चांगला आहे, चव न घालू माणसाची. लाज वाटत मला भावकी म्हणायला तुला. उठ चल हट. कुठं बी खोडा कुठं बी खोडा. हो सरपंच, काय रे तुषार अहो, ती आमची बावकी कोण रे? ती भांड्या. आता त्या भांड्याने काय केलं? परत भांडणं केली का बांधावरून? भांडण नाही केली, मग अहो, ते आंदोलनाला बसलंय. मग बसू दे की. अहो, तुमच्या विरोधात बसले आंदोलनाला. माझ्या विरोधात मग का? ती नाही का गेले वेळेस तुमच्या ते कुत्र्यानी शर्ट फाडला होता त्या. हा 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 भांड्याचा. हा हा. मग ते म्हणते नवीन शर्ट घेऊन द्या, अजून ते खोय लावून बसले शर्ट फाडला म्हणून. म्हणजे त्या शर्टासाठी आंदोलनाला बसलाय का? मग कुठं? ते नाही का मंदिरात बसले लिंबा खाली, हा तिथं बसलंय ती. तिथं बसलाय का? हा, तिला लिहिता वाचता येत नाही, कोणी लिहून दिलंय काय ते कळणार आहो मला. बरं एक काम कर, तू जा, मी बघतो काय करायचं. बरं बघा. हा ठीक आहे. आता याला काय आंदोलनाची गरज पडली कडे? बंड्या काय रे हे? आंदोलन आहे आंदोलन. अरे एका शर्ट साठी कोणी आंदोलन करतं का बंड्या? अगे म्हणजे तुला तर माहिती ना त्या काय? सरपंचाच्या कुत्र्याने माझं शर्ट फाडलेलं. मग मला सांग, मला शर्ट घेऊन त्याची जिम्मेदारी कुणाची आहे? सरपंचाची आहे का नाही सांग. आणि मला शर्ट बघून एकच राहिलाय. अरे देते की मग ते घेऊन शर्ट, एवढं नको टेन्शन घेऊ. मी सांगते वाटलं तर सरपंचाला की पहिले बंड्याला शर्ट घेऊन द्या. तर नाही नाही सांगून त्यांच्यात फरक पडणार नाही. हे असं काहीतरी टोकाचा निर्णय घेतल्याशिवाय नाही होणार. मुर्दाबाद मुर्दाबाद सरपंच मुर्दाबाद. अरे नको घोषणा देऊ. नाही 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 मी शर्ट घेतल्याशिवाय आपण नसतो हे करत. थांब तू, सरपंच आलेत मी सांगते. आले का? हा. सरपंच पहिले तुम्ही त्या बंड्याला शर्ट साठी पैसे द्या बघा. सरपंच तुम आगे बढ़ो हम तुम्हारे काय घोषणा द्यायला, शांत बस तू. तुम्ही ना पैसे द्या त्याला शर्ट साठी आणि शर्ट घेऊ द्या पहिले. मांदा, पैसे द्या मला. मला एक तू सांग, त्याला पैसे द्यायला काय नाही. हम्म. आता माग गोळ्याने काय केलं? अख्ख्या गावात वर्गणी गोळा केली त्याच्या कपड्यासाठी. हो. त्याला पैसे दिले. दिले. त्याने काय केलं? हा सरपंच दारूत घातले आणि पैसे सगळे दारू पिऊन आला होता. आला का नाही? हा. मग त्याच्यासाठी मी काय केलं माहिती का आज? काय? त्याला मी शर्ट घेणार आहे, हा. पण त्याला मी पैसे नाही देणार. मग? त्याच्यासाठी एक मी नवीन शर्ट आणलाय. यो सरपंच काय सांगता? हा. बघू. ए बंड्या बघ की कसला भारी शर्ट आणलाय सरपंचांनी. ए भारी दिसतय तुला. सरपंच हा. मला शर्ट नका, मग मला पैसे पाहिजे. मांदा तूच सांग त्याला आता. मला शर्टच्या किमतीचे पैसे पाहिजे. ए अरे येडाबिडा झाला काय? आता तुझं सगळं हे काय कशासाठी चाललं होतं? शर्ट साठी. मग शर्ट भेटला की तुला? अजून का पाहिजे? नाही मला कलर आवडीचा नाही, मला पैसे द्या. माझ्या कलर माझ्या आवडीचा आणणार मी. तुला घ्यायचा असेल तर घे, तुला पैसे मिळणार नाही. आणि शर्ट पाहिजे असेल तर घे, नाही तर मी घेऊन वापस घेऊन जातो. जातील ते. चालतंय का? मग आंदोलन करू का मी मग? आंदोलन तुला आता बंद करावं लागेल. ए शर्ट भेटला आता आंदोलन बंद झालं आणि इकडे ते. सरपंच हे चुकीचं केलं राव आणि तुम्ही. तुला आंदोलन करायचं असेल ना कर. आता मी तुला शर्ट दिलाय. आता तू काही म्हणू शकत नाही त्यांना. शर्ट साठी चाललं होतं, शर्ट भेटलाय. जर निघ आता. काय म्हणता? बरोबर आहे बरोबर पण आहे. पैसे दिले असतेच बरं होतं सरपंच. पण पैसे देऊ भेटणार कशासाठी? शर्ट माझ्या आवडीचा कलर आणला असताना. काय नाही, आता हाच वापर. चल येऊ का माझा? नाही. हा चालतंय, पुढच्या वेळी दुसरा आणि हे आहे ना सगळं काढून टाक. हा हा चालतंय हा? चालतंय. ए इकडे हे घेऊन जा. नाही पुन्हा काय पुन्हा नेईन. हा धर. काढू नका सरपंच. हा, घेऊन मग जा. डबल आंदोलन करावं लागेल मला. हा जा. चल जावर का मांदा? सरपंच हा. हे मात्र तुम्ही चांगलं काम केलं बरं का, शर्ट घेऊन दिलं ते. आहे ना? हा. ठीक आहे चाल. चालतंय हो. होय करण्या, हा? हे पिवळं काय झालं रे हे? अहो मारक मला रात्री त्याचा बांधला खेळात लोक. होय हा होय करणे, हे बंडे कर. भांड्याचे ना, पण ते असं काय झालंय लटक मटक. ए बंड्या, अरे कुठं चाललाय? हे? ए बंड्या, अरे काय आम्ही बोलतोय काहीतरी तुला. ए नवीन शर्ट आहे नवीन शर्ट. जवळ हे जुनं होत नाही ना तोवर मी बोलणार नाही तुम्हाला. ए बंड्या, अरे पण का नाही बोलणार? ए अरे नवीन शर्ट घातलाय, नवीन शर्ट घालून तुम्हाला बोलू आहे मी. चला पळा. हे? अरे बंड्या, हा. पण नवीन शर्ट तुला दिला कोणी? सरपंचाने घेऊन दिलाय. आज कडक मध्ये आपण कडक मध्ये. हा नसतं बोला तुम्ही कोणाला. अय भांड्या, बंड्या, अय भांड्या. आईला करणे, हा याला शर्टासाठी आंदोलनाची आयडिया आपण दिली हा. आणि याने आपल्यालाच कोल्ला. बरोबर आहे गुरुदादा, ज्याचं करावं भलं ते म्हणतो माझंच कर. परत अशी कोणाला आयडिया द्यायची नाही. चला आता घरी. अजिबात नाही.
आग लगी है दुआ उठाए इश्क मोहब्बत वाला आला रे आला मानिया आला ए करण्या गुळू दादा आला म्हण समोसे खायचेत ना तुला हा आज आहे ना सुडीतच नाही ए, आज आहे ना मारतो की- दादा अहो मी तुमच्या आले तुम्ही कुठे चालले अरे करण्या माझ्या चुलत भावाच्या शाळेत भांडणं झालेत तिकडे चाललोय मी पोरांनी लय मारलंय त्याला तुमच्या चुलत भावाला मारले हा अहो तुम्ही असताना हिंमत कस काय झाली त्यांची मारायची पण अरे करण्या तेच मला समजा बहुतेक आहे ना त्यांना माहित नसेल तो माझा गोळ्याचा भाव आहे म्हणून मग एक काम करा ना शाळेत असा मोठा बॅनर लावा त्या बॅनरला वर तुमचा मोठा फोटो लावा आणि खाली तुमच्या भावाचा फोटो लावा म्हणजे कुणाची ताकदच नाही ना तुमच्या भावाला हात लावायची हायला करण्या आयडिया तर एक नंबर आहे पण आधी काय करू माहितीये का हा. शाळेत जाऊ असं आहे ना एक एकाला ना काठी खालीच काढतो एक एका जरा त्यांच्या ना खाली बलीच करू मग बॅनर लावू अहो, राडाच करू म्हणजे परत नारीच नाही लागले बाय चला तुम्ही गोळ्याच्या भावाला मारतेत म्हणे ए, ए, ना. करण्या हं. चल फक्त तू ओ गुरुदादा काय रे साऊथ मध्ये कशी उडी मारून मारून लात मारतात हा. तशी मी आहे लात मारणार अशी ए, करण्या तिथं जर त्या पोरांना देखत तू असा पडला तर आपली चव जाईल ना त्यांच्या देखत अहो ह्यो नाही आला डेमो पुढचा डेमो आहे चला दाखवतो मी तुम्हाला बरं, चल. हा, थांबा हा बघा पुढचा डेमो हा बघा अयो ए, अयो 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 त्या आईला. ए, करण्या बरं गुरुदादा मला कुठं मारतोय तू तुम्हाला लागलो व्हय? हा. आईला जाऊ द्या बरं गुरुदादा हा. गुढी लात कशी होती ए एक नंबर गुढी लाताचा डेमो या होय हा डेमो भारी होता फक्त मला घालू नको मध्ये झालं तिला अहो, तुम्हाला आता चुकून लागली तिथं बघा कसा गुढी लात डेमो दाखवतो बर हा, चल चला ए करण्या भांड्या ए भांड्या ए आता काय मारतो काय मला अरे तुला नाही मारीत मग? चल आमच्या सोबत काय राडा झाला राडा राडा हा कुणी केलाय राडा या गुरुदादा चुलत जावाने गोळ्या तुझ्या खानदाना सगळे अशीच आहेत का रे घरी साहजिक आहे बाबा राडा केलेला पण शाळेत सुद्धा राडा हे आपल्याला आवडलं बाबा हे. भांड्या तसा राडा नाही पोरांनी मारलंय माझ्या चुलत भावाला आपल्या वाडीतल्या पोराला मारले हा पोरं कुठले होते आता शेजारच्या वाडीतले होते गोळ्या अजिबात सुट्टी द्यायची नाही आपल्या वाडीतल्या पोराला मारतात म्हणजे हा हे बघ चांगलं दांडक्या खालून काढतात नाही काय कला अरे दांडक्या खालूनच काढणार आहे हा. सोबत चल फक्त तू मी होय आणि मग राडा करायचे ना तिथे अरे भांड्या सोबत चार पोर असले ना म्हणजे कसं जरा वजन पडतं ना म्हणून आल्यावर काय वडापाव बिडापाव सांगशील का बर चल तुला 2 समोसे चालतो समोसे जमते समोसे बी जमते चल राडा करायचे. काय काठी पिटी घेतो ना मी एक काम कर हा. हे दगड घे हाय. फेकून मारताना काय काय एवढा मोठा दगड असते का चल वाटण घेतो एक चल बर चल चल लवकर सुट्टी नाही हा, चल. राडाच हा. हो गुरुदादा काय? अहो या बंड्याला सांगा की मी मागाच्या रूम मध्ये त्याला मोठी गाठी घे ते चालले केळगडी एवढी गाठी घेऊन ए करण्या तुला काय ह्याच्यातलं ज्ञान आहे का तुला कळतंय का ह्याच्यातलं काही अरे जेवढी मोठी काठी असेल ना तेवढी कमी लागती हा. आणि जेवढी अशी बारीक पातळ असेल ना तेवढी अशी चपकीनी लागत या आईला. ओय भांड्या हा. चांगली निबार काठी फिरून टाक बर का फिरून छायला अशी फिरवतो ना नुसत्या लावण्यात हानी तुम्ही त्यांच्या नुसत्या लावण्यात शिकवितो ए पण वडापाव आहे ना अरे भांड्या वडापाव नाही समोसे अरे हा खरं समोसे पण आहेत ना समोसे हा अहो, चला लवकर चलतो मॅटर कालचे आपल्याला मॅटर ए तुषार इकडे इकडे एक मिनिट काय? हे बघ तुषार हा. गोळ्याच्या भावाचा मॅटर झालाय शाळेमध्ये चल येतो का 2 समोसे तर हा, येतो की समोसे खायला मग चल मग काय रे गुरुदादा अहो ते कुठं आपलं मानतोय आपण त्याला ते सांगा ना ए, हा. भांड्या त्याला कशाला सांगतो त्याला आपण कुठं आपलं मानतोय अरे पण घ्या ना गुरुदादा कसं माहिती का हे बघा आपल्या सोबत अशी 4 पोरं असली ना तर वजन पडन ना असं म्हणतो मग? चालन चल मग घे त्याला आपल्यासोबत आपण चल येतो का येतो की हा? येतो हा, चल मग समोसे? गुरुदादा हाय तर तुषाला दाखवू का काय? गुढी लातचा डेमो एकदा ए नको तुझा लातेचा डेमो आहे ना बस झाला आता तू तिथे गेला ना डायरेक्ट त्यांना एक एकाला घोडी लात घाल काय चालतंय हा चला चला चल. चला लवकर चला आग लगी है दुआ उठाए इश्क मोहब्बत वाला आला रे आला मानिया आला ए करण्या गुळू दादा आला म्हण समोसे खायचेत ना तुला हा हा, चल ए, मग. आला रे आला गोळू दादा आला होय गोळ्या हा ए गोळू दादा म्हण नाही तर जा घरी बर गोळू दादा हा. मी काय म्हणतोय आधी आपण समोसे खाल्ले न मग मॅटर मिटावला तर असं का बरं अरे एनर्जी राहील ना आपल्यात अरे सुस्ती येईन आपल्याला
नाही गुरुदादा, मला आहे ना तुषारचं मत पटत आहे बरं. कसं आहे, खाल्लं ना जरा एनर्जी बी येईन ना जरा, म्हणजे कसं आहे आपण एकाला सुट्टी द्यायचीच नाही काय. नाही तुला मत पटत ना तुझ्या भाऊकीचं. भाऊकी म्हणल्यावर मत पटणारच तुला. नाही पण आपल्याला त्यांच्या लावणी हाणायच्यात ना. चल ए, चला झाला घाला लवकर, चला गुरुदादा. आला रे मीटरवर समोसे देतो. आला रे आला गुरुदादा आला. अहो, पुढे चला की. नायक नहीं खलनायक है तू. खलनायक आहे का मी? आता हे भांड्या, तरी तुला म्हणलं होतं याला सोबत घेऊ नको म्हणून. ऐकलं नाही ना तू? बर सरळ घेतो. खलनायक नहीं ये नायक है तू. आता कसं आहे म्हणजे म्हणजे थांब थांब थांब, इकडे एक मिनिट आहे थांब. ए यार काय काठ्या पिढ्या घेऊन कुठे चालले तुम्ही? नाही नाही म्हणजे हा. गुरुदादाचे आहे का चुलत भावाचा मॅटर झालाय, आपल्याला शाळेत ते मॅटर मिटवायला जायचंय. चल येते का आमच्या सोबत? मॅटर मिटिला ना आपल्याला दोन दोन समोसे. चुलत भावाचा मॅटर झालाय. हम्म. हा? कोणत्या र? ते मोन्याचा त्याला लय मारले पोरांनी. ए तिच्या आईला वराव, आम्हाला वाटलं पप्पाचा मॅटर झालाय काय की म्हणून. पप्प्याचा नाही झाला. आणि मागच्या वेळेस पप्प्याचा मॅटर झाला होता. हा. ते मॅटर मिटवायला गेलो. हा. ते मोठाले पोरं सगळे त्यांनी लय तुडवला मला पार उचलू उचलू फेकून दिला रे. त्यामुळे मी त्यांचा मॅटर मिटवायला नाही गेला. म्हणजे त्या बारक्या मोन्याचा झालाय. हा. त्या बारकाल्या पोरांना मारायला हे एवढाले टोनगी घेऊन चालला वय रे तू. हा. काय कळतं का तुला? ते केवढाले लेकर, त्यांना नीट समजून सांगितलं ते पुन्हा भांडायचे नाहीत. त्यांना मारायला हे घेऊन चालला. आणि तुम्ही बी खुशाल चालले, काही विचार नाही, तपास नाही, काही नाही. गोळ्या हा. मोन्या कितवीला आहे? मोने हाय पहिलीला. हा, तिच्या थांब मला येऊ दे. काय कुणाला घेऊन जाऊ नको कुठे बी, जा तुम्ही पण घरी. आता त्या बारकाल्या पोरांची भांडणं मिटवायला तू एवढाले टोनगे घेऊन चालला वय रे. काय तू जा घरी. ओ गुरुदादा काय रे? गेली भाऊ की. हा ना. बरं मी काय म्हणतोय, काय? पप्प्याला भांडण करायला लावा ना, का रे? आपण जाऊ मिटवायला. अरे नको. त्या पप्प्याच्या कॉलेजचे पोर आहे ना लय मोठे मोठे. एक दिवस असंच मॅटर मिटवायला गेलो, पण त्या पोराने ना मलाच लय तुडवला रे. मला पार उचलू उचलू आपटीला. त्यामुळे ना मी त्या पप्प्याच्या कॉलेज मध्ये जातच नाही. मग आता काय करायचं गुरुदादा? आता काय, आता आपल्या माग तर कोण नाही, सगळे गेले निघून. आता आपलं घरी जाऊ आणि भात खाऊन जाऊ. चला मग. तू फक्त गल्ल्यावर बसायचं, बाकी दुसरं काहीच नाही करायचं. असं बसून जमायचं नाही गाड्या. मग काय करायचं? काहीतरी काम धंदा केला पाहिजे. असं बसून आहे ना आपल्याला कोणीच पोरगी देणार नाही. हायला ते एक खरं आहे का? काहीतरी बिझनेस केला पाहिजे. काय बिझनेस करायचा मग? मोठा बिझनेस केला पाहिजे. पण बिझनेस काय करायचा? बिझनेस बिझनेस आयडिया. चल सांगतो तुला. आणि बिझनेस सांगा काय करायचंय. सांगतो ना, चल पुढे. मेवणी बाई, काय रे? अगं थांब, कुठे चालली? गावात चालले, बोल. गावात चालली का? बरं ऐक ना, आम्ही एक नवीन बिझनेस सुरू करतोय, त्याच्यात आम्हाला पार्टनर हो ना. ए नाही बाबा, मला नाही व्हायचं. अगं तुला जास्त काही नाही करायचं, तू फक्त गल्ल्यावर बसायचं, बाकी दुसरं काहीच नाही करायचं. ए बाबा, मला नाही व्हायचं तुमचं बिझनेस पार्टनर. मागच्या वेळेस पण असेच बोलले बिझनेस पार्टनर हो म्हणून. आणि बिझनेस कोणता? दारूचा गुत्ता. ते उगाच सरपंच मध्ये पडले म्हणून बरं झालं, नाही तर नेलं असतं ना पोलिसांनी मला उचलून. अगं यावेळेस आपल्याला काही दारूचा गुत्ता नाही चालू करायचा. नाही नाही, मला ते काहीच माहित नाही. मी नाही करणार, काय पार्टनर बिटनर नसती होत मी. अगं पण तू बिझनेस काय ऐकून घे काय आहे ते. मेवणी बाई, होय गुरुदादा, हा. काय बिझनेस होता? अरे काय नाही करण्या, हम्म. मेवणी बाईच्या खुरड्यात आहे ना लय भारी कोंबड्यात. हा. तिला बिझनेस पार्टनर म्हणून घ्यायचं आणि त्याच कोंबड्या विकायच्या. पण आता ती नाही म्हणली ना. हायला गुरुदादा, तुमच्या बिझनेसच्या लय आयडिया आहे हो, हम्म. पण त्या काही यशस्वी होत नाही. मला काय वाटतं माहिती का, तुमच्या कोणतरी लिंबू फिरवले लिंबू म्हणून फिरव. तुम्हाला आहे ना ते यशस्वी होत नाही तुमचा बिझनेस. कुणी लिंबू फिरवला असेल रे कारणे? आता मला काय माहिती कोणी फिरवलं असं. मला काय वाटतं माहिती का, हम्म. तुम्ही आता बिझनेस करताय, हा. तुम्हाला कोण पाहिजे? पार्टनर पाहिजे. हा. मग तुम्ही त्या पार्टनरला विचारता, हम्म. ते पार्टनर काय म्हणतो, मला नाही करायचं. हम्म. मग बहुतेक त्याचा डाव असेल की तुम्हाला आहे ना बिझनेस मध्ये वर येऊन नाही द्यायचं. मला काय वाटतं माहिती का,
तुमच्यावर जे लिंबू फिरवले ना हम्म. ते आपण उलट करून फिरू परत त्यांच्यावर. अच्छा म्हणजे आपण ज्याला बी विचारायला जाऊ हा. की आम्हाला पार्टनर होशील का, तो नाहीच म्हणतोय. हा नाहीच म्हणतोय ना तुम्हाला. जर समजा ते नाही म्हणला तर असं समजायचं त्याने लिंबू फिरवलं आपल्यावर. हा बरोबर आहे. हा. आपण काय करू ते लिंबू उलट करून फिरू परत मग त्याच्यावर. काय करायचं, ते लिंबू त्याच्यावरच फिरवायचं आणि त्याच्यावर टाकायचं. हा म्हणजे अशाने आपल्याला बिझनेस पण सक्सेस होईल आणि आपल्याला पार्टनर पण भेटेल. हा चला मग चालतंय, जे चल. नाही म्हणत त्याच्यावर करू आपण try. अजय हा. आमच्या बिझनेस मध्ये पार्टनर हो ना आम्हाला. तुम्हाला हा. बापरे आता म्हातारीने कुठं पार्टनर होत असं तर एकाला सडकीन धरून कोणी चांगली तुम्हाला काय वाटत म्हातारी पार्टनर बनणार काय तुम्हाला मग कालची पोर आहे का काय हा? हो ना मग त्याला काय होतं काय होतं म्हणजे कसं काय चालता येत नाही काय नाही पडली झडली म्हणजे गेली मग बरं झालं तुमच्या मनात वाग हो गुरुदादा काय? मला काय वाटतं माहिती का तुमच्याच आजी लिंबू फिरवले वाटतं तुमच्यावर. थांबा आपण उतरून टाकू. हा उतरा उतरा करण्या काय? गप तिने जर ऐकलं ना ते आपल्याला खरंच हानीन काटीन. हानी नाही काठीच आहे माझ्या जवळ हा लिंबू उतरायचं का मी जादू केली का तुम्हाला नाही 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 चल आपलं इथून. खा खा इथे टाक. हे म्हणजे हा आम्ही एक बिझनेस सुरू करतोय त्यात आम्हाला पार्टनर हो ना. बिझनेस आणि मी तुमची पार्टनर. हा विचार पण करायचा नाही, सरळ इथनं निघायचं तसंच. अगं पण ऐकून तर घे बिझनेस काय आहे, काय 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 टर्नओव्हर किती होईल काय विचार आधी. काहीच ऐकायचं नाही मला, आल्या पावलाने तसंच माघारी फिरायचं. होय गुरुदादा काय? मला काय वाटतं माहिती का हिने तुमच्यावर लिंबू फिरवले. थांबा तुम्ही आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्याची नजर गुरुदादावर उतरू दे आणि या मंदीला लागू दे. ए यार माझ्यावर निंबू उतरून फेकत काय रे, आले मोठे. अरे भांडे तेवढे फरशा टाकून घे ना. बसायची पंचायत आहे बघतो का इथं. नाही आधी गिलावा करायचा हा. मग फरशा टाकायच्या. टाकणार आहे फरशा बी. तेवढी लवकर टाकून घे. गिलाव तर होती ना आधी. हा. अरे काय भाऊकी नाही तेव्हा एकमेकाचं तोंड बघत नाही आणि आज एकत्र दारात बसली भाऊकी. तू बरं आमच्या भावकीवर जाळायला हा कारण आमच्या भावकीवर टपलेला असतोस का तू. अरे मी कशाला जळू तुमच्या भाऊकीवर आणि मी काय टपून करू. बरं ते जाऊ द्या. हे बघा आम्ही आहे ना एक नवीन बिझनेस चालू करतोय त्या बिझनेस मध्ये आम्हाला भाऊकी पार्टनर होईल का. काय नको भांड्या. हा. गेल्या वेळेस ना हा. मागे एकदा केळ्याचा बिझनेस केला होता माझ्या बरोबर. हा. 1 रुपया सुद्धा नव्हता त्याला सगळी केळं फुकाट वाटून टाकली लोकांमध्ये. हा. काय बिझनेस करायची याच्या बरोबर. हा. अजिबात करू नको तू पण मी तर करणारच नाही. अरे ते लय जुना विषय झाला त्याचं कुठं काढतो आता इथं. एकदा करून बघ परत एकदा पार्टनरशिप. ए बाबा आम्हाला नाही तुमच्यासोबत काय बिझनेस काय करायचा आणि पार्टनरशिप काय करायचं आम्ही आमचं करू काय करायचं आम्हाला तुम्ही नका ही करू. गुरुदादा मला काय वाटतं माहिती का यांनी पण तुमच्यावर लिंबू फिरवले. करणे हो चालू. आल्याची गेल्याची शेजाऱ्याची पाजाऱ्याची सगळ्याची नजर गुरुदादावर निघू दे आणि या भावकी बसू दे. अरे निभाय अरे तुम्हाला उतरायचेच होते तर अजून 2 उतरायचे ना आधीच लिंब महाग झाले तर तेवढे त्याचं लोणचं करून खाल्लं असतं आम्ही. ए, भांडे एक काम करू. हं. 2 लिंबाचा आहे ना आपण सरबत करून पिऊ चल. हे चल जाऊ दे बरे. यायला. थांबा थांबा थांबा. अरे काय रे कुठे गेलते एवढे दिवस तुम्ही. अरे माझ्या ना जरा बाहेर ट्रेनिंग होती ते ट्रेनिंगला गेलो तुम्ही. अहो इकडे गावामध्ये लाईट सोडायची तिकडे ट्रेनिंगला काय करता जाऊन. अरे मग इकडं. ट्रेनिंग नको का घ्यायला. बरं घेतलं का ट्रेनिंग. झालं बाबा. बरं वायरमॅन आम्ही एक नवीन बिझनेस सुरू करतोय त्याच्यात आम्हाला पार्टनर होता का. बिझनेस हा. कसला बिझनेस करायला. काही नाही लाईट आहे ना ती लाईट चोरून 2 नंबरनी विकायची एखाद्या कंपनीला आणि जे बी काही कमिशन येईल ना ते दोघात वाटून घ्यायचं. तुम्ही दोघांना माझा नमस्कार आहे मला जाऊ द्या माझ्या वाटेनं बाबा. गुरुदादा यांनी पण तुमच्यावर लिंबू फिरवले मला असं वाटते. कारण हा. उतरून फेक लिंबू त्यांच्यावर. आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्याची शेजाऱ्याची पाजाऱ्याची गुरुदादावर नजर उतरू दे आणि या वायरमॅनच्या बॉक्समध्ये बसू दे. अरे ए लेका हो लिंबू फिरवताय का माझ्यावर. नोकरी घालव सर माझी. झालाय बरं का आता अर्ज तयार. फक्त आता याच्यात काय उणीव आहे तेवढ्या कमी भरून काढल्या की ओके. सरपंच कर म्हणता.
काय हो साधारण कदा गेट वरच उभे असता इथंच थांबलेले असता तुम्हाला एवढंच वाटतं की आपल्या बंगल्याची चांगली राखण व्हावं कोण येतं जातंय लक्ष ठेवावं तर मग एखादा चौकीदार ठेवायचा वॉचमन ठेवायचा स्वतः उभे राहता चांगलं वाटतं का ते सांगा बरं. अरे मंदा मी इथं का उभा राहतो का बसतो इथं माहितीये का? हा. हे बघ रस्त्याने येताना जाताना म्हातारी लोक असतात, चार दोन लोक जातात येतात त्यांची चौकशी होते कोणाचं काय चाललंय कमी जास्त काय त्यांच्याकडे काय काम असेल तर ते सांगतात. आता घरात बसल्यानंतर प्रत्येक माणूस तर काही येऊ शकत नाही माझ्याकडे, हा. म्हणून मी इथं बसतो. हा, असं आहे का? हा हाय का आता जाऊ दे ते मी काय बोलायला आले होते आणि काय बोलत बसले. पहिले तर गोळ्या करण्याला समजून सांगा गड्या असं कुठं असतंय का? आता काय केलं तुला त्यांनी? मी बिझनेस पार्टनर होणार नाही म्हणून त्या करण्याने गोळ्याहून लिंबू फिरवलं आणि माझ्या अंगावर फेकलं उतरून असं असतं का सांगा बरं. अरे म्हणजे हा प्रयोग त्यांनी तुझ्यावर पण केलाय का? हा माझ्यावर लिंबू फेकले. आईला आता आहे ना त्यांचं आहे ना लय बिल झालंय बरं का. मला आहे ना बऱ्याच लोकांनी सांगितलं हे आले माझ्या कानावर. म्हणता तू एक काम कर तू जा आता मी बघतो त्यांचं काय करायचं ते. चालतंय बघा बरं का पण तेवढं. हा ठीक आहे. हो दादा आपण सगळ्यावर लिंबू उतरून बघितले आता. हा. आता कोणी येते त्याची वाट बघू. हम्म. हा लिंबाची पावर कळलं ना आपल्याला. हा बघू एखादा बिझनेस पार्टनर आला तर. हा हो गुळ दादा सरपंच आले सरपंच. ए गोळ्या करण्या मी असं ऐकलं की तुम्हाला बिझनेस चालू करायचे आणि त्या बिझनेस मध्ये तुम्हाला पार्टनर पाहिजे. हा सरपंच पाहिजे की राव पार्टनर. बघितलं गुळ दादा बघितलं लिंबाची पावर. ए पण काय बिझनेस आहे तुमचा? मला पार्टनर व्हायचे तुमचा. होय हा आईला करण्या खरंच लिंबाची पावर आहे पार्टनर आपल्याला चालत आलाय आपल्याकडे. आईला भारी. पण मला बिझनेस सांगा ना बिझनेस काय आहे? सांगतो ना सरपंच काय आहे माहिती का तुमच्या ग्रामपंचायतीचे जे बी काय कॉन्ट्रॅक्ट असते ना हा ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आम्हाला द्या आम्ही त्याच्यात तुम्हाला टक्केवारी देऊ. आईला म्हणजे 50-50. हा आईला भारी की राव मग हे. चांगलंय का नाही हा मग चालतंय मी होतो तुम्हाला पार्टनर. चालतंय हो मग हा. लगेच बिझनेस चालू करू आपण. आईला पण मला काय? कोणती तरी शक्ती आहे हा. ना अशी नाही म्हणायला भाग पडते रे. नाही म्हणत भाग पाडते. हा असं माग वडती. होय बर थांबा थांबा सरपंच थांबा. हो गुळ दादा मला काय वाटतं माहिती हा. का लिंबू उतरून टाका वाटते परत तुमच्यावर. चालतंय उतरून टाक. आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्याची नजर गुळदादावरून निघू दे आणि परत बिझनेसला यशस्वी मिळू दे. आता बघा आता विचार. सरपंच आता वाटतंय का हा बोलावं म्हणून? नाही वाटत रे. नाही उहुं. गुळदादा थांबा आता सरपंचावर करण्या. उतरू आपण. एक काम कर हा. लिंबाची शक्ती वाढवतो. हा आता सरपंचावर उतरू ना. हं. आल्याची गेल्याची मेल्याची सगळ्यांची शेजाऱ्याची पाजाऱ्याची सरपंचावर नजर निघू दे गुळदादावरून नजर निघू दे आणि यांचा यशस्वी प्लॅन होऊ दे बारपाटी होऊ दे यांचा बिझनेस वाढू दे. आता बघा सरपंच आता कसं वाटतंय? काहीच नाही होत रे. काहीच होत नाही. करण्या काहीच होत नाही. थांबा बघा. सरपंच खाली बघा की. आता विचार. सरपंच आता कसं वाटतंय? उहुं. काहीच होत नाही. काहीच होत नाही. उहुं. आता कसं वाटतं विचार आता. आता कसं वाटतं सरपंच? काय केल्यामुळे कसं वाटतंय? ते एवढं केलं ना लिंबू बिंबू उतरून टाकले ना म्हणजे लिंबू फिरवण्यामुळे मी तुम्हाला हा म्हणन का? असं हा. वाटतं का तुम्हाला? मग ते कोणती तरी शक्ती ना ते तुम्हाला नाही म्हणायला भाग पाडते. अरे गोळ्या मी आहे ना तुमची परीक्षा बघत होतो. हे असं लिंबू उतरून कुठं छुमंतर करून मिरच्या वावाळून कुठं काय तुम्हाला बिझनेस पार्टनर भेटत असतो का? अरे बिझनेस पार्टनर कशासाठी लागतो रे बिझनेस करायला? अरे स्वतःची मेहनत असेल कष्ट असेल ना तर स्वतःचा बिझनेस स्वतः उभा करू शकतो माणूस. बिझनेस पार्टनरची काही गरज नाही. कळलं का? आणि आपल्या होय ना कुणी लिंबू फिरून आपला बिझनेस चौपट नसतो होत. आपल्या जर धमक असेल ना तर आपला बिझनेस यशस्वीच होतो. कळलं का? सरपंच याच्यात माझं काही नाही हे करण्यात मला म्हणला गुळू दादा तुमच्याहून कुणीतरी लिंबू फिरून टाकला असेल म्हणून तुम्हाला कोणच बिझनेस पार्टनर होत नाही आणि तुमचा बिझनेस यशस्वी होत नाही. मग अरे गोळ्या हे असं काही नसतं अजिबात. हे सगळे अफवा आहेत. होय का? हा आणि आहे ना परत जर का मला कळलं तू गावामध्ये कुणावर लिंबू फिरवतोय तर आहे ना तुमच्या होय ना मी माझं लिंबू फिरवील. हो सरपंच नको नको. मग आपल्या लिंबात किती ताकद आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा बंद करतो आजपासून लिंबू बिंबू फिरवायचं बंद करतो. हा हा. हा चला जावा. सरपंच काय रे करण्या कुठे गेला हो? 2 दिवस झाले मला भेटायलाच नाही आला. काय करायचं तुला त्या करण्याचं? काय नाही आला नाही माझ्याकडे 2 दिवस म्हणून आलोय त्याला भेटायला.
गोळ्या तुला आहे ना मी परत परत नाही सांगणार, एकदा सांगतो. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग. परत त्या करण्याचं नाव नाही घ्यायचं, कळलं का? त्या करण्याकडे यायचं नाही. तुझ्या नादानी ना पार बिघडलाय तो. सगळी काम धंदे तसेच राहतात. आपण सरपंच एवढं काय तापायला झालं, तुम्ही लय रागात बोलू राहिले, काय झालंय का? तापायचा विषय नाही, तुला एक तर काही कामं नसतात. हा, तुझ्या नादानी ना तो सगळं काय काम धंदे करीत नाही. बरं. परत आहे ना अजिबात यायचं नाही त्याच्याकडे. त्याला भेटतो लगेच जातो ना. काय नाही भेटायचं निघायचं. चला, यायचं नाही परत त्याच्याकडे करण्याकडे. तुला काही काम असेल माझ्याकडे तर मला सांगायचं, करण्याला नाही भेटायचं, कळलं ना? चल निघ. ओ दादा कवा आले? अरे यार करण्या, काय राव तू 2 दिवस झाले भेटला नाही, माझ्याकडे आला नाही, कुठे आहे तू? काम होत. होय बर चल. अय, चल. कुठं चल? कुठं चल? तुला सांगितलं ना त्याच्या संग बोलायचं नाही आणि त्याला भेटायचं पण नाही. आत्ता सांगितलं ना तुला. कारण हे बघ, तुला सांगतो अजिबात त्या गोळ्याच्या नादी लागायचं नाही. फार बिघडलाय त्याच्या नादी लागून लागून तू. काम धंद्यावर लक्ष दे जरा, कळलं का? तुला सांगितलं ना चल निघ म्हणून. बघितलं गुरु दादा, हे मला तुम्हाला भेटायला सुद्धा येऊ देत नाही. सरपंच येऊ दे की राव. अरे ठीक आहे ना, जेवढ्यात तेवढं का तेच. चल निघ. हो जाऊ दे ना, माझा मित्र आला गुरु दादा. तुला सांगितलं ना नाही जायचं म्हणून. काम धंद्यावर लक्ष दे. ती घरातली कामं झाली का सगळी? मी नाही करणार ती काम. का? ते रानात पाणी धरायला जायचे. मी नाही जाणार. अय, मी नाही जाणार वाल्या. तू काम जर नाही केली ना तुला 1 रुपया पगार देणार नाही. नका देऊ, तशी मला काय पैशाची जरूरत नाही. अरे तुला आहे ना गप नीट सांगितले व्यवस्थित, जा आतमध्ये पळ. पण मी नाही काम करणार काय. एर, सरपंच अय सर अय करण्या, सरपंच कुठे गेलेत रे? ए, मला नाही माहित बाबा सरपंच कुठे गेला. गेला असं तिकडे खाट्या पिट्यात. जा बाबा, नको नको बाबा. अरे पण का तुला काय एवढं काय अय्यो. अय, करण्या हा. करण्या थांब रे. अय, उठ 1 मिनिट बघू दे. काय अरे अरे, अरे, त्याच्या आईला राव. अरे ह्याला तर लय ताप आली ना, लय गरम झाली. अरे दवाखान्यात बिवाखान्यात गेलता का नाही? गेलतो. सरपंच ओय सरपंच. काय रे बंडू? काय राव सरपंच नुसतं काम करून घेता राव, याच्याकडे काय लक्ष बिक्ष द्या ना जरा याला. काय झालं? अहो किती ताप आली बघा ना याला, किती गरम झालंय. दवाखान्यात बिवाखान्यात नेलं होतं का नव्हतं? अरे बंडू, त्याला 2 दिवस ऍडमिट केला होता दवाखान्यामध्ये. हा. मग काही मला काही काळजी नाही का त्याची? मग? मग आता 2 दिवस त्याला सलाईन भरले, डॉक्टर म्हणले वाटण बरं, पण त्याला काय अजून काही नीटनेटकं बरं वाटाना. बघायची काळजी घ्या जरा आणि चांगल्या दवाखान्यात घेऊन जा. हा ठीक आहे. हा? बोल तू काय काम आहे? हा. त्याला आराम करू दे, झोप रे. नाही त्याला दवाखान्यात घेऊन जा. हा जातो. तुझं काय काम आहे बोल. काय नाही ते ह्याच ते लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही तर. कोणाला? ती माझी चुलत बहीण नाही का, ती पलीकडे वरच्या आळीत राहते नाही. अरे मग आहे ना आधार कार्ड लिंक करून घ्या ना बँकेमध्ये. ती करू का? हा बरं तिच्यासाठी चालू होतो, पण आहे ना, पण त्याला दवाखान्यात द्या पहिले, जाऊ द्या हा, आपण. हा, ते ठीक नंतर काम करू आपलं. हा ठीक आहे. येऊ का सरपंच? हा ठीक आहे. तेवढं बघा लाडक्या बहिणीचं. ए जेवला का रे? मला जेवायचं. थोडं खाऊन घे ना, बरं वाटेल. मी नाही खाणार. अरे थोडे ना भात वरण केले, खाऊन घे चल. मी नाही खाणार. आयला काय करावं आता या पोराला. बरं जावा, भूक लागेल तवा ये. हा इथं कोण झोपलंय असं? गोळ्या आहे व्हय. ए गोळ्या. अरे काय झालं रे, असं का झोपलाय? काय नाही, मी इथं का झोपलाय? घरी जाऊन झोप ना. पडलोय दारशी जरा. बरं वाटतंय ना तुला? हा बरं वाटतंय मला. काय झालं भरली ना? काय रे, तू अशी चांगलं बोललं तरी वाईट बोलतोय. बस तसंच. जा. कसला आवाज आला कडे? कर ना. अय करण, अरे काय झालं? ताईला अरे काय चक्कर आली काय? तू गोळ्या खाल्ल्या होत्या सकाळी? नाही. आज जेवला होता का? नाही. तू एक काम कर, लई अडवाणी नको करू. तू आहे ना फॅन खाली बस आणि थोडं आहे ना खाऊन घे काहीतरी. चल चल. अगं बाई, 3 तास झाले, हा तर इथंच झोपलाय. जाऊन दे बाई, झोपून दे.
गोळ्या, ए गोळ्या, अरे काय झालं? काय नाही. अरे असं गुमसुम गुमसुम का चाललास? बोल की काहीतरी. अरे तू 8 दिवस झाले शांत आहे म्हणल्यावर अख्खं गाव शांत आहे गड्या. काय झालं तुला सांग बरं मला. मला आहे ना अजिबात कारण नाही. मला जगूशीच वाटत नाही. मला आहे ना जीव देऊ वाटत अरे एवढं काय झालंय पण? बरं जाऊ दे, मला सांग तू खाल्लंस का काही? नाही. खाल्लं भूक बी लाग नाही आणि काहीच खाऊ वाटत नाही. अरे मग काहीतरी खाऊन घ्यायचं. असं चालता चालता चक्कर येऊन पडला म्हणजे. चल माझ्या घरी काहीतरी देतो तुला खायला. नाही नको. बरं मग घरी जाऊन खा काहीतरी काय. हा जा तू. काळजी घ्या. हा. आयला सरपंच हे गोळ्या 2-3 दिवस झाले लय शांत शांत आहे राव. आता येता येता भेटला होता, त्याला एक फटका मारला. हू नाही न चू नाही का बरं असं? तुषार, काय झालंय नेमकं मला माहित नाही बरं का, पण हा. मला मेवणी बाई पण काल परवा म्हणत होते बरं का असं काहीतरी. पण एक काम करतो. काय? तू आहे ना गोळ्याला म्हणाव सरपंचाने बोलावले, त्याला घेऊन ये. असं करू. हम्म. फटका मारलाय म्हणून ऐकत का नाही काय माहिती, पण बघतो. नाही नाही, त्याला आहे ना फक्त म्हणाव सरपंचाने बोलावले, सरपंचाचं काम आहे. चालते चालते. हम्म? हा इथंच बसा, जाऊ ना कुठं. हा येतच. चल गोळ्या, अरे मगाशी मारलं ते मस्करीत मारलं. चेष्टेत आपल्याकडे आहे ना सरपंच लय मोठं काम आहे. चल. हो हे बघा आणला गोळ्या. आला गोळ्या. हा गोळ्या कसा आहे? कसाच नाही. बर ठीक आहे. करण, ए करण बाळा इकडे ये रे. आपण झालंय काय? सांगतो तुषार तुला काय झाले. अरे हे पण वांगारलं का दिसत आहे. काय सरपंच करण, हे बघ गोळू दादा आलाय तुझ्याकडे, बोल ना त्या संग. काय बोलू? तुम्ही कावळा बोलल्या. अरे मी नाही खवळत, हो का तुझ्याकडे मीच बोलावले त्याला, गोळू दादाला. बोल. नक्की का? हा बोलू दादा नाही आठवत येते तुमची राव. मला पण तुझ्याशिवाय करमत नव्हतं. तुषार, हं. अरे काय झालं माहितीये का, 8 दिवसापूर्वी ना गोळ्याला मी काय म्हणलं माहितीये का, अजिबात करण्याकडे यायचं नाही. तुझ्यामुळे ना करण्या फार बिघडलाय. त्याच्यामुळे ना मी करण्याला म्हणलं अजिबात घराच्या बाहेर पडायचं नाही, कामधंदे बघायचे सगळे. गोळ्या करण्या, मा चुकलंच यार, मी तुमच्या दोघांच्या मैत्रीच्या आड नव्हते यायला पाहिजे. तुषार कसं आहे माहितीये का, सगळ्या रोगांवर इलाज आहे रे, पण मैत्रीपासून विभक्त होणाऱ्या रोगावर आहे ना फक्त एकच औषध आहे, मैत्री. जीवनामध्ये आहे ना जिवलग मित्र पाहिजे रे. कशी आहे मैत्री दोघांची? त्याच्यामुळे हिले एकटं राहत होती काय? हा. आता कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय ना? लय भारी वाटतंय. चालतंय या फिरून मग. सरपंच काय पण करा, पण आमची मैत्री परत कधीच तोडू नका. नाही रे बाबा. आता मग खावळायचं नाही ना. अरे नाही खावणार बाबा. जाऊ का मग करणार? जावा पण कुठाने काय करू नका. नाही. हा जाऊ का? हा या जा. चल करणे. हळूहळू जा. आयला सरपंच मैत्री कशी असावी नाही गोळ्या करण्या का बघून शिकावा. टवटवीतच झाली एकदम आणि हाय काय का एकत्र आल्यावर. तुषार, हा पण एक खरंय बरं का, हा. एक तरी मित्र आहे ना आयुष्यात पाहिजेच रे. ते खरंय सरपंच, हाय मित्र का? पाहिजे. हाय का नाही? चालतंय चल. हो बाजू, हो इकडे लवकर. थांबा तुम्ही, घाबरू नका. ए भांडे घाबरू नको. ए, अर्धा कडे उचलला ना तिनं. मग सरपंच काय चाललंय? काय नाही गोळ्या, निवांत आहे, झाले सगळी कामं, त्याच्यामुळे आता काय निवांत बसलंय. निवांत सगळी कामं झालेत? हम्म. अहो काय बोलता सरपंच, इलेक्शन तोंडावर आलंय, जरा काहीतरी विकास काम करा. हा? कम से कम लोकांना दाखवायसाठी काहीतरी काम करा. अरे गोळ्या, मी काय असला तसला सरपंच आहे का रे? इलेक्शन तोंडावर आले की मग काम करायची, नारळ फोड, भूमिपूजन कर, हे कर ते कर. अरे गेली 4.5 वर्ष विकास कामांचा डोंगर उभा केलाय गावामध्ये, माहितीये का? अरे असली जनता खुश आहे ना आपल्यावर. हा फक्त आता गावठाणात एका रस्त्याचं काम राहिलंय, आता ते पण झेडपीने मंजूर केलंय, पण त्या रस्त्यामध्ये आहे ना अतिक्रमण आहे. झेडपीने आहे ना त्या अतिक्रमण काढायचं काम आहे ना ग्रामपंचायतीवर दिलंय. तेवढी अतिक्रमण एकदा काढली की झालं रस्त्याचं काम चालू. त्याच्यामुळे आहे ना असं म्हणायचं नाही काम कोणची राहिली, कळलं का? नाही फक्त आता मी आहे ना एक कॉन्ट्रॅक्टर बघतोय की ते अतिक्रमण कोण काढील, त्याला एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलंय की काम झालंय की रस्त्याचं काम चालू झालंय. हा बरोबर आहे, काम चालू होईल ना. पण सरपंच तुम्ही आहे ना नेहमी तुमच्या मर्जीतल्या लोकांनाच काम देता. मग कुणाला द्यायची? अहो जरा आम्हाला देऊन बघा कधीतरी. आणि तुम्हाला काय द्यायची? तुम्हाला काय अनुभव आहे रे अतिक्रमण काढायचा? हे बघा सरपंच, हे असंय तुम्ही आम्हाला काम द्यायच्या आधी तुम्ही आमच्या चुका काढून मोकळा होता. अहो कधीतरी आम्हाला काम द्या. अरे गोळ्या, ती काम करायला जेसीबी लागतो, मनुष्यबळ लागतं. तुमच्याकडे आहे का काय त्याच्यातलं? अहो सरपंच तुम्ही काम तर देऊन बघा. ते जेसीबी लागतं, मनुष्यबळ लागतो,
ते आमचा प्रश्न राहिला ना करून घेण्याचा. आम्ही आमच्या पद्धतीने करू, पण तुम्ही काम तर द्या आमच्यावर. काय करायचं बरोबर का नाही? हो सरपंच बरोबर आहे गुरुदादा म्हणतात. असंच तुम्ही म्हणता गावात बोंबलं नाही आता काय काम धंदे नाही काही. आता तेवढं काम द्या आम्हाला, बघा आम्ही कसं चोखपणे पार पाडतो ते. मग अरे काम द्यायला काय नाही, पण तुम्ही ते विश्वासाने काम केलं पाहिजे ना पूर्ण. अहो 100% विश्वासाने करणार राव. तुम्ही काम तर देऊन बघा आमच्यावर. हे बघ, तुम्ही लय आहे ना टाकामक बोलताय ना, तर मी तुम्हाला काम देतो, पण किती दिवसात मला काम पूर्ण करून देणार तुम्ही? चला 2 दिवसात करून देतो. तुम्हाला 8 दिवस वेळ देतो मी. काय 8 दिवसामध्ये काम पूर्ण झालं पाहिजे. 100% करून द्या ते ना. कामाचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना, तुम्हाला मी 50,000 रुपये देतो, चालेल. पण मला काम पूर्ण झालं पाहिजे. अहो पूर्ण करून देणार. असा किती फुटाचा रस्ता आहे तुमचा? हे बघ 20 फुटाचा रस्ता आत्ता आहे. हा. काय झालंय माहिती का, आपल्याला टोटल रस्ता करायचे 30 फूट. हा. पलीकडून आहे 5 फूट, हा. अलीकडून आहे 5 फूट अतिक्रमण. हा. दोन्ही अतिक्रमण एकदा काढली हा. की रस्ता 30 फूट झाला की माझं कामच टकाटक झालं. 2 दिवसात काढून देतो सगळं अतिक्रमण. चला. मी तुला 8 दिवसाचा वेळ देतो. हा चला डन. नक्की? 2 दिवसात ते 8 दिवसात आताच काढून देतो. चला. हा चालतंय, चला. सरपंच नक्की ना? तुम्ही आम्हाला काम दिले ना हा ते आम्ही पार पाडणार. चालतंय, चला. मला काय 2 दिवसात करा नाही तर 8 दिवसात करा. काम एकदा झालं की महाराष्ट्राचं काम चालू झालं की विषय संपला आपला. करणे हो. फॉर्म मध्ये 50,000 सरपंचाकडून कॉन्ट्रॅक्ट घेतलंय खरंय, पण 50,000 मध्ये आपल्याला परवडेल का हे काम? का बरं? अरे करण्या, जेसीबी लावून तर कधीच नाही परवडणार. कारण जेसीबी लाच 1200 रुपये तास आहे. कस काय परवडेल 50,000? सांग बरं. हायला पण गुरुदादा आपण सरपंच फॉर्म मध्ये ते काम घेतले आणि ते केणारे सरपंच आपल्याला एक पण काम द्यायचं नाही पुढे. मी काय म्हणतो माहिती हा. का, आपल्याला परवडून नाही परवडून थोड्या बजेट मध्ये शिल्लक राहते आपल्या बजेट शिल्लक, त्याचं समाधान मानू. पण हे काम करू नाही सरपंच परत काम नाही देत आपल्याला, आयला ते पण खरं नाव ठेवीन म्हणून तुम्हाला काम सुद्धा करता येत नाही. करण्या, मी काय म्हणतो माहितीये हा. का, आपण आहे ना मनुष्यबळ लावू आणि त्यांच्याकडून आहे ना सगळं अतिक्रमण काढून घेऊ. हायला मनुष्यबळ लावायचं हा. म्हणता? मनुष्यबळ आणायचं कुठून पण आणि कोण कोण घ्यायचं? मनुष्यबळ हाय माझ्या डोक्यात एक आयडिया. तू चल माझ्यासोबत. चला बघ. करण्या, हा जेसीबी पेक्षा आहे ना मनुष्यबळ परवडेल आपल्याला. हा कारण आहे ना मनुष्यांना असतं 500 रुपये रोज. त्याच्यात परवडेल आपल्याला. चालतंय चालतंय. चल. चला बघ. हे काय करते तिथं? ए बांड्या दुसऱ्या, काय रे? काय रे काय करताय? काय नाही जाळायला आयचं नको जाळायला. बरं एक काम आहे, करताल का? काम काय रे? अरे ते गावठाणातला रस्ता आहे ना, हा. त्याच्यावरच अतिक्रमण हटवायचंय. ग्रामपंचायतीने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले. हा. चला तेवढं अतिक्रमण हटवून द्या आम्हाला. हा? हाजरी देतो ना तुम्हाला. हाजरी? हा. किती रुपये? 500 रुपये देतो. दुसऱ्या आईला आपण दुसरीकडे बाहेर कामाला गेलो आपल्या 300 रुपये देत होतो. हा. यांच्याकडे गेल्यावर 200 रुपये एक्स्ट्रा आहे का? एक्स्ट्रा हे ना परवडत आहे ना आपल्याला. मग जायचं का? हा मग हा? विषय आहे का काय? आपण मग हे जाळायचं काम. अरे हे संपस्त ते खाकाना करून येऊ पुढलं. ए अरे एवढा काय विचार करताय? नाही येतो ना आम्ही. कधी करायचं या? अरे लगेच करायचंय. कधी करायचं म्हणजे लगेच. चला. लगेच होय, चला लगेच का? नाही. ए. थांबा थांबा थांबा. काय? आता दुपार झाली, मग दुपारपर्यंतचा रोज अरे देतो बाबा, फुल देतो बस का. मग 500 आजचा रुपये डायरेक्ट 500. पूर्ण दिवसाचा रोज आजचा. हा चला बरं या काय करा, हा. ते पार खुरी गाम्याला टिकाव घेऊन या ना. आईला काही ते तुमच्याकडे नाही होय? नाही आईला म्हणून तुम्ही मग घरी येणार आहो. तुम्हाला 500 काय फुकट देतो का आम्ही? हा, ते पण आईला खरं. घेऊन यावं लागेल का? हा जावा लवकर घेऊन या. चल दुसऱ्या, हा. चल आम्ही येतो लवकर घेऊन. हा. हे जाऊ दे, होऊ दे याला. हे संपस्तर आपल्याला तिकडे खाकाना करून यायची. लवकर या रे. हो, आलो. ए, गोळ्या हा. कुठलं पाडायचं घर पहिल्यांदा सांग. हे बघ हे पाडायचं. अरे पुन्हा मेनू माहिती आहे का? ए थांब, मोजून घेऊ दे आधी. मोज कुठून पाडायचं? करणे जरा हे जरा इथं जरा इथं सर माग भांड्या हा. माग सर तू केवढं पाडायचंय? खाली हो, घे, खाली कितवर? घे, ते वर लागलं. केवढं जास्त झालं सांग. टाऊक गाव. एवढं हातभर आले इकडे, माफ कर, एवढं, फोन इथवर. कर तिथं. हातभर खुल कर तिथं. हे बघ दुसऱ्या, हे बघ हा. एवढं पाडायचं आपल्याला. हा कर. हा बघ. एक काम कर, हा सुरुवात तू कर, शेवट मी करतो. हा काय काय काळजी नाही त्याची. टेन्शन घेऊ नको तू आता. हा, बरोबर, करा बरोबर. चालू हा करा. हा. जायला. हाण तिकडून हाण. 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 काय करायला लागले? बंड्या हो बाजूला. हो तुषार हो बाजूला. ए काय 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 करायला लागले तुम्ही? काय म्हणजे अतिक्रमण पाडतोय. हा, चल. अतिक्रमण बंड्या साईडला हो. हो इकडं हो. ए मिवनी बाई, तू इकडे हो, बाजूला हो. तू जरा तिकडे जाऊन बस. ए तुम्ही पाडा रे. अरे कसला अतिक्रम? अरे बंड्या थांब ना, जर बोलते ना मी. तुषार थांब. काय? अरे पण कसला अतिक्रम?
अगं तुझं घर आहे ना अतिक्रमणात आहे म्हणून ते पाडायचंय, समजलं का? अतिक्रमणात माझं घर? हा. अरे माझं घर ना नोंदणी केली ग्रामपंचायत मध्ये, मग अतिक्रमणामध्ये कशी येईल रे? अगं त्याच ग्रामपंचायतीने सांगितलंय हे अतिक्रमण हटवा म्हणून रोडचं. ए गबस, असं काही नाही, जा बरं इथं. ए थांबायला दगडच घालते. हो बाजू, हो इकडे लवकर. थांबा तुम्ही, घाबरू नका. ए भांड्या घाबरू नको, दगड उचलला ना तिनं. घाबरू नका तुम्ही, आम्ही आहे ना. फायनल सांगा पाडायची का नाही? हे बघ मिळून जिल्हा परिषदेकडून घेऊन रोड आहे ना मंजूर होऊन आलाय, त्यामुळे ग्रामपंचायतीने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलाय की अतिक्रमण हटवा म्हणून ह्या रोडवरच. हटवू का? हा मग ए, हटवा. थांब. बघ दगडच घालीन. अरे पण ग्रामपंचायत माझी नोंदणी आहे म्हणून तर मी इथं घर बांधलं ना. अगं बाई तुला किती वेळा सांगू, त्याच ग्रामपंचायतीने आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलंय या रोडवरच अतिक्रमण हटवायचंय म्हणून, समजलं का? चल बरोबर. हो बाजूला. ऐक थांबा थांबा थांबा. ऐकत काय ऐक माझं जरा ऐक. पाडायचे थांब. तुम्ही ना पाडायचं. बंड्या मारी ना, हो साईडला चल, हो साईडला. मी काय म्हणते, मी ना हे 2 दिवसात मी माझं करल, तुम्ही जावं इथून. तू काय करशील 2 दिवसात? मी पाडते, मी सगळं करते, हे हलवते मी माझं. आणि नाही पाडलं तर? अरे हलवते म्हंटल की. हलवू नको, डायरेक्ट पाडून टाकायचं. हा बर चालेल, मी हा. करते 2 दिवसात, जाऊ तुम्ही. हा चालेल. तू जर का नाही पाडलं तर मग आम्ही आहे ना आमच्या पद्धतीने पाडू मग. हा बर जावा. बरं मी मी काय करते. म्हणतोय, झालं का तुमचं डिसिजन? पाडायचे का नाही ए पाडायचे? नाही पाडायचे, जाईल एक काम करू, आता नको पाडायला. ती म्हणली ना मी माझं 2 दिवसांनी पाडून घेते म्हणून. हा. चालेल ठीक आहे. बंडू शेठ, हा? एक काम वाचलं आपलं. चला. चला पुढे. पुढं. ए, आपल्याला काय लक्षात दिवसभर ठेवा व्हायचं 2 दिवसांनी. अरे हा ना गोळ्या, जाता. चला रे पुढं. ए चला पाटा. ए, गोळ्या. हा. अरे हे काम परवडत नाही कडे. परवडत नाही म्हणजे? या कामात लय रिस्क आहे बाबा. हा 500 रुपयामध्ये परवडत नाही अजिबात. अरे काय ते मिनिमम दगड उचलला होता. हा. ए, लय धोका आहे कामात. हा एक काम कर, हा. आम्हाला पगार थोडा वाढवून दे. हा. अरे पगार वाढून दे म्हणजे 500 रुपयात तुम्ही 2 जण डन झाले. दोघ जण आणि मग 500 रुपये दोघाला. 1000 रुपयात 2. परवडतच नाही तर. किती रिस्क आहे बघितलं नाही का तू? एक काम कर, मग? राऊंड फिगर 700 देऊन टाका आम्हाला. गोळ्या, मग जीवाला आमच्या काय बरं वाईट झालं, काय झालं तर कोण जिम्मेदार आहे त्याला सांग. काय जीवाला होणार आहे तुमच्या? मी आहे ना. नाही परवडत नाही 500 रुपयामध्ये आम्हाला. मी देत नाही जा. मग आम्हाला नाही आम्ही करायचं. पण चल. चाललो. थांबा हो गुरु दादा. अहो जेसीबीला 1200 रुपये द्यावं लागते. 200 रुपये मागत आहेत, वाढून तर द्या ना. अहो 700 रुपयात ते दिवसभर काम करणार आहे आपल्याकडे. देऊन टाका. असं म्हणलं बा. हा बरं चला ठीक आहे. देतो दोघात 1400 रुपये. चला 700 रुपये आले. हा, जमतंय. 700 हे बघा पण हा. तुम्हाला सांगतो पळून अजिबात जायचं नाही कोणी. हा, हा नाही घाबरत आपण कुणाला. हा चालते चला. हा. गुरु दादा हा तेव्हा काय घराचा कोपरा येतोय. हा चला ये घर पाडा. कोणतं माडायचं गोळ्या? यो कोपरा. हे का? हा हे कोपरा आई पाडा. नवरा, लोकाला काय हाकलीच नाहीत राव. कुठं घर बांधावं काय करावं. अरे कोण खुशाल राव अतिक्रमणामध्ये घर बांधलंय. रोडवर जाते ते घर त्याच्या आईला राव. बरं, जाऊ दे पटकन उरका. पुढे जायचं आपल्याला. हे पाडायचं ना. हा. मी सुरुवात करू हो, आता. सुरुवात करतो. ए थांब तुषार थांब. आईला राव ती घर ओळखीचं वाटतंय रे बिगर प्लास्टरचं. असं दे कोणाचं पण, तुला काय करायचे पाड. ए थांब. त्या आईला राव, अरे माझंच घर आहे ना. अरे मग तुला काय नको अतिक्रमणात काय बांधलं? ए नाही माझं अतिक्रमणात नाही घर. बांड्या अतिक्रमणात आहे ते पाडावं लागणार ए आहे. नाही बाबा नाही थांब तुझ्या. नाही पाडायचं अजिबात पाडायचं नाही. हा हो गुरु दादा हा? हे काय पाडू देणार नाही आणि स्वतः पाडणार नाही. आपण आहे ना घरात दुसरी माणसं राहू पाडा. आता पुढे चला, पुढचं बघू आता. एक काम करा ना, मला डबल पगार दे ना, मीच पाडी तू. काय पाडितो? चालेल, पाडी देतो. ए, बघ, पारच घालीन डोक्यात. काय पाडितो घर माझं? ए, बरं पुढे भांडणं चला, पुढे करायची चला. आता हा आता 4 चौघांच्यात बांधणं करायची तुला. लिगली घर आहे माझं, लिगली ए, ग्रामपंचायतीमध्ये. भाऊकी. ए भाऊकी ए. ते जाऊ दे, चला पुढे आता. हा चला पुढे नाही ना पाडायचं. पुढे चला ते नंतर बघू आपण. चला हा, काय नंतर बघू. जाऊ द्या. पाडू मला देणार ते नाही. जाऊ, मला दिवसभर व्हायची बघ. भांड्या दुसऱ्या हा? हे बघा हे पाडायचं कोणचं? तुम्हाला मोजून देतो. हा निम्मा रस्ता, निम्मा रस्ता. बरं हा मोजा. या पाय बघ तर, या पाय पाहिजे इकडे सगळं पाडायला लागल. म्हणजे हा. हे कोपरा पाडायचा का? हा हा तुषार हा. कर सुरू. यावेळेस मी सुरुवात हा, करू. सुरुवात करतो. बरं शेवट तू करायचा. हा हे डोक्यात घालशील ती. हा आण. हा आण. ए थांबा काय चाललंय इथं माझ्या घरापाशी? आणि काऊन तिथं कोणी हाणायला लागले रे? हाणायला नाही लागलो. मग ते अतिक्रमणात आहे ते पाडायचंय. जरा मोरून बोल तिला सांग. काय? अतिक्रमणात आहे ते तुझं घर ते पाडायचंय. माझं घर हा. अतिक्रमणात? वा रे वा, कोणी सांगितलं तुम्हाला माझं घर अतिक्रमणात येते?
कोणी म्हणजे ग्रामपंचायतीने कॉन्ट्रॅक्ट दिला आम्हाला या रोडचं अतिक्रमण पाडायचं. ग्रामपंचायतीने कॉन्ट्रॅक्ट दिलाय हा. मग त्याची काही नोटीस बिटीस असेल का रे तुमच्याकडे आले लगेन लागले खंदायला इथं माझं घर पाडायला वा रे वा. ए म्हणजे तुला आधीच सांगायला लागलो मी हा. हे बघ सरकारी कामात तू अडथळा आणल्यामुळे गुन्हा नोंद होईल ना तुझ्यावर. हा मग बघ मग या अतिक्रमणात घर आहे पाडू ती गपचेप. माझ्यावर गुन्हा हा नोंदवणार मग गुन्हा नोंदवणार कोर्टन केसन लय मोठे मोठे प्रोसेस असते त्याची. मग? अयो एवढं सगळं करावं लागेल होय मला. हा सोपं नाही. आणि तुला नोटीस जर बघायचं असेल तर ग्रामपंचायतीत जा. हा. 30 फुटाचा रस्ता व्हायचा आहे. असं आहे का हा. कशाला थोडक्यात मिटवते की मी काम. हा, मग आता कशी जागे वाली हा, मिटवते ना थोडक्यात पाडा. घाबरली. ए, घाबरली, ए, पळा. निघायचं मध्ये. निघायचं परत माझ्या घराकडे दिसायचं नाही पळा. अयो. ए, पळे. ए, करण्या. ए बाबा ए, थांबा. राहिली नाही आली का? नाही, नाही, गोळ्या काय 700 रुपयामध्ये परवडत नाही बाबा हे काम. आहा. का परवडत नाही? अरे बाबा याच्यामध्ये रिस्क किती आहे. अरे काठीने मार खायचे सुद्धा चान्सेस आहेत. ती मंदिर आहे का किती मोठी काठी म्हणजे घेऊन माग लागली होती. हा. 700 रुपयामध्ये अजिबात हे काम परवडत नाही बाबा असलं. आहा. आयो. किती पाहिजे मग? ए दुसऱ्या किती पाहिजे तू बाबा? ए बाबा आता मी नाही सांगत मगाशी 700 सांगितलं होतं ते पण परवडण्याजोगं नाही त्या पद्धतीने काय असेल ते सांगून टाक. रिस्क तर हाय लय याच्यात पण आता रिस्क पत्करून एक काम कर 900 रुपये दे 900. 900 रुपये. हो. ए कार्य अरे मागाचे 700 दिलेत आता 900 मागत आहेत. काय करायचं? अरे तुम्ही एक तरी अतिक्रमण पाडा रे. एक बी घर पाडलं नाही तुम्ही अतिक्रमणामधलं. एक तरी पाडा राव एक तरी. सारखं पळू पळू येत आहे तीनदाच पळू पळू येत आहे राव. कस काय तुम्हाला 900 रुपये हाजरी द्यायची मी? अरे मग रिस्क एवढी आहे ना. अरे पाडा ना मग एक तरी घर अतिक्रमणातलं सारखं पळून येत आहे. आता दाखवतो कोणचं बी. आता एवढ्या कोणी पण हा. बर ठीक आहे तुम्हाला आहे ना 900 रुपये हाजरी देतो. जमलं? पण आहे ना अतिक्रमणातलं एक तरी घर पाडायचं. हा. हे बघा हा. अजिबात पळून यायचं नाही. हा. उभे राहा आता. हा. हा, बघा छाती फुगवा. बस. दुसऱ्या छाती फुगव. हा. छाती फुगव रे कंबर नाही. हा. हे बघा आता आहे ना पळून यायचं नाही आणि आहे ना एक तरी घर मला पाडून दाखवा अतिक्रमणातलं. हा. चला चला छाती फुगवा चला. चला करणे हा. ये मोज चल. हे माझं हा. का जरा चला. किती येते खून कर तिथं? हा या कोपरा येतो या कोपरा. किती फूट येते? 3 फूट येतो 3 3 फूट. फूट येते ना बाई. हा. हा, चला. ए छाती फुगवली ना तुम्ही हा? हा. करा चालू पाडा चला आता. हे पाडायचे का? हा बरं बरं ठीक आहे. पाडा. ए यार, थांब थांबतो इथे, थांब. काय? ए यार पण हे सरपंचाचं घर आहे ना. ए पाड तू. ठीक आहे मला काय करायचंय? अरे सरपंचाचा असू नाही तर आमदाराचा असू हा. ग्रामपंचायतीचे नियम ते नियम पाडा तुम्ही. 900 रुपये. आज येतो लावा ताकद जोरात लावा. ए ए अरे बांडे थांब. ए ए सरपंच बाजूला सरा. हे सर काय अतिक्रमणात आहे तुमचं. ए बांड्या थांब. ए अरे पण हे माझ्या बांगल्याचं कंपाऊंड तुम्ही का पाडता येडेगार तुम्ही? अहो सरपंच ते अतिक्रमणात आहे आणि ते पाडायचं आम्हाला तुम्ही वाजलो सारखा चला. जास्त नाही पाडायचं 3च फूट पाडायचे बघ. हा ए गोळ्या अतिक्रमण काढायचं काम आहे ना मी तुला दिलेलं आहे. आणि आहे ना ते अतिक्रमण काढायचं आहे ना गावातलं गावठाणाचा रस्ता आहे का ते दिलेलं आहे. आपल्या आळीचं गावठाण काढायला नाही दिलेलं. अयो म्हणजे ते दिलंय. मग अहो सरपंच मग आधी सांगायचं ना. मला वाटलं आळीतल्या गावठाणाच्या रस्त्यावरचं अतिक्रमण काढायचं. अरे मी तुम्हाला काय सांगितलं होतं आपल्या गावच्या गावठाणाचा रोड मंजूर झाला झेडपीकून त्याचं अतिक्रमण काढायचे. तुम्ही कोणचं काढताय रे? आम्ही काढतोय गावच्या आळीतलं गावठाणातलं. अरे तरी ती मांदा आहे ना मला येऊन म्हणले सरपंच आमचं काय गावठाणात याच्यामध्ये अतिक्रमण मध्ये येत नाही नोंद आहे सगळी. तुम्ही असं कसं काय केलं? म्हणलं बघतो मी काय झाले ते. आणि तुम्ही तर खुशाल माझंच कंपाऊंड पाडायला निघाले. तुम्हीच व्यवस्थित सांगायचं ना आधी सांगतानी. याच्यामुळे मी तुम्हाला आहे ना काम देत नाही कोणची. तुम्हाला गावचं गावठाण आळीचं गावठाण कळतं का नाही कळतंय? हा सरपंच म्हणजे तुमचं अतिक्रमणात येत नाही व्हय? अरे अतिक्रमण कसं येईल सरपंचाचं? माझं जर अतिक्रमण मध्ये आलं तर मला अधिकार राहील का पदावर राहायचा? कसं का म्हणून अतिक्रमणात येत नाही राव तुमचं? 900 रुपयाचा लॉस झाला ना आमचा. हा, राव. अतिक्रमणात आलं पाहिजे होतं तुमचं थोडं तरी. नीट चेक करा बरं एकदा असं ना अतिक्रमण. सरपंच हे बघा तुमचं हे घर आहे ना अतिक्रमणात येऊ किंवा नाही येऊ आम्हाला थोडं तरी पाडायचं राव. 900 रुपये हाजरी ठरली राव आम्हाला थोडं तरी पाडू द्या राव. तुम्हाला 900 रुपयासाठी घर पाडायचे ना? हा. ठीक आहे पाडा माझं कंपाऊंड. बरं. मी तुमच्या दोघांवर गुन्हा दाखल करतो. यार आईला राव. दुसऱ्या सरपंच,
गुन्हा बिना दाखल केल्या मोकार कोर्ट कचेरी ते मोकार येडं घालायला लागत राव. कळतंय ना ते हा तेवढं कळत ते. मग निघा बरं. आईला दुसऱ्या ही लयच रिस्की काम आहे राव ही. उगाच कशाला काय राव उगाच 700-900 रुपयासाठी गुन्हा नोंद झाला तर उगाच केवढ्याला पडेल ते. हा उगाच त्याच्या नादी लागलो राव या गोळ्या करण्याच्या. उगा हा नको तर आपल्याला ते कामच नको आपल्याला. नको नको. चल आपलं आपलं चल जाऊ दे. बरे करण्या आणि जोड गोळी. चलते गावचं गावठाण ना त्या रोडवर अतिक्रमण काढू. हो गुरुदादा काय? आपल्या कुठे माणसं राहिले आता आणि जेसीबी लावून आपल्या परवडत नाही. आयला, ते पण खरे राव. सरपंच हा बोला. आता काय आहे माहितीये का, हा जेसीबी लावून आम्हाला काय परवडणार नाही 50,000. बर. आणि आमच्याकडे माणसं पण नाही. हा एक काम करा, हा. ते जे गावच्या गावठाणातला जो रोड आहे अतिक्रमण हटवायचंय ते तुम्हीच हटवा. मीच आठव ना. हा दुसरं कोणाला तरी हा, मग कोणाला मी देऊन पहिले तुम्हाला हे सांगत होतो ना. मग तुम्ही काय रे मला काल टिमकी लावली होती, आम्ही करतो आम्हाला काम देत नाही. हा चांगलं मी त्या राज कंस्ट्रक्शनला काम देत होतो ना. आता मला त्यालाच द्यावं लागेल काम परत. टाका. सरपंच, स्वतःचा जेसीबी असणं आणि भाड्याने जेसीबी आणण्यात लय फरक आहे. आमच्याकडे जर स्वतःचा जेसीबी असता तर आम्हाला बी परवडलं असतं. अरे ग्रामपंचायतीचं काम करणं एवढं सोपं नाहीये. ते कोणी पण नाही करावा, कळलं का. कसं कसं करतोय माझं मला माहिती आहे. हा घेतो करून मी. चल चालेल. अतिक्रमण काढून घेतो आणि रस्त्याचे काम चालू करतो. हा हा करून टाका. हा चालतंय या. चल का. गुरुदादा काय? अहो दिवाळी आली खरेदी बिरेदी करायची का नाही? हा खरेदी करायची ना, कपडे आणायचे, फटाकडे आणायचे, खरेदी तर करायचीच आहे सगळी. पण करण्या, हा. मी आहे ना ह्या वेळेस ते लय मोठे मोठे फटाकडे नाही आणणार. मी असं बारीक बारीक फटाकडेच आणणार आहे. ते सुरसुर बाजा, भुरनळा आणि अजून ते पाऊस बिऊस आणि ते नागाच्या गोळ्या असतात ना, हा ते तसेच छोटे छोटे फटाकडे आणणार आहे मी. होय गुरुदादा हा. मग मोठाले का नाही आणणार तुम्ही? अरे करण्या, ते मोठाडे फटाकडे आहे ना, हा. मी पळायच्या आतच फुटतात ती. मला आयला. पळू बी देत नाही. त्यामुळे बरोबर ना आहे गुरुदादा मी ते नाही आणणार. बरोबर आहे. आयला असं जात माझ्या वेळेस मागच्या वेळेस काय? काय केलं मालनं पेटवला हा. आणि ते पेटला आणि ते पडला खाली बाटली. होय. ते असा सरळ गेला पाट्याच्या घरात घुसला. होय. मी गेलो पळून. मला वाटलं पाट्याला माहितच नाही पण दुसऱ्या दिवशी आला ना पाट्या वाया का बांधायला. चाय. लय अवघड झालतो. आहे ना, त्यामुळे मला नको वाटतं ते मोठ्या फटाकड्यांचं. पण मी आणणार आहे यावेळेस मोठाले. आपण तिकडे माळा जाऊन वाजू दोघं. असं म्हणतो का. हा चालेल मग माळ्यावर जाऊन वाजू. तिकडे कसं पटांगण पण मोकळे आणि पाळता बी येते. आणि कुणाच्या घरात जायचा प्रश्न नाही. हा चालेल मग मी करीन बा थोडीफार डेअरिंग. तू जर सोबत असेल तर हा. मोठाले फटाकडे वाजवायची. हा बर आहे का? मी आणतो फाटाकडे तुम्ही बारकडे आणा. चालेल ठीक आहे. हा आणतो. बस केव्हा जायचं? जाऊ संध्याकाळी. बर चालतंय. चालते. मग आपलं काम उरकतो वर हा. आणि भेटू संध्याकाळी मग. हा चालते. चालेल. बरं चल जाऊ का, आता जरा लय भूक लागली मला. बर हा. मी ते गुरांचं खायला काढतो. हा कर. तू नाही काढली मेहंदी? नाही ना ग, मला नाही येत, तूच मला काढून दे. हे बघ, मी काढली या हातावरती. माझ्या हातावरती मग ठिपके देऊन देशील हा, इकडून मागून आणि हा पुढून. चालते, मी देते. हा. बरं ऐक ना ग, तू कोणत्या कलरची साडी घेणार आहे मला सांग ना. मी काय ठरवलं माहिती की यावेळेस माझ्याकडे ना आंबा कलरची साडी नाही, मग तीच घ्याव. हा का. तू काय विचार केला? माझ्याकडे ना सगळ्या साड्या आहेत ग, फक्त माझ्याकडे ना अशी पिंक कलरची साडी नाही, मला ती साडी घ्यायची. हा चालते, मग तशी बघू आपण. हा तशी बघू. आता तसं पण दुकानात गेल्यावर काय होतं माहिती का, ही घेऊ का ती घेऊ, मग सगळे हा, कलर तेच असं वाटतं ना हा गं. आवडला हा आवडला. तोच विषय होतो ना, कारण की सगळ्याच आवडतात, मग हा. असं नाही ना सगळ्याच घेऊ चलू हा, शकतो चालेल. आपण. ए बरोबर थांबा. थांबा थांबा. काय रे? अरे किती तुमच्या बायांची चर्चा. अरे मी गावात आलो, तुमचं लक्षच नाही माझ्याकडे. बर बोल काय होतं? हा. अरे मी काय म्हणत होतो माहिती का, हं. तुम्ही खरेदीला कधी जाणार आहे दिवाळीच्या. हे काय उद्याच चाललो आम्ही. उद्याच चाललोय. उद्या जाणार आहे का. हा. तसं तर करण्यान मी आजच संध्याकाळी जाणार होतो. हं. पण तुम्ही उद्या किती वाजता जाणार आहे. आम्ही बघ सकाळीच जाणार आहे, कारण कसं ना दिवसभर शॉपिंग करायला वेळ लागणार आहे, लय मोठ्या वस्तू घ्यायच्यात अरे. अरे आम्हाला वेळच लागतो असं, पण आम्हाला चॉईस आहे ना. हा. हा, चॉईस करावं बरोबर. लागतं आम्हाला. मग ऐका ना, हा. उद्या करण्यान मी तुमच्याकडे येतो. आपण सगळेजण सोबत जाऊ, म्हणजे कसं सगळे सोबतच शॉपिंग करू. लय मोठी आणि लय मोठी शॉपिंग केली का डिस्काउंट पण लय मोठं भेटते. हा चालते की, चांगली आयडिया आहे मग ही. आपण सोबतच जाऊ मग. बर चालते. हे बघ सकाळी 10 वाजता निघूया आपण, हा. मंदिरापाशी भेटू सगळे. चालतंय डन. हा सोबत जाऊ. मंदिरापाशी हा. भेटू मग. तेवढं डिस्काउंट हा डिस्काउंट भेटेल, मग 2 वस्तू अजून घेता येतील. हा तेच अरे की. यार बरं येऊ का मी. हा ये. चालेल. मग ते पैसे वाचले ना, मग त्याच्यामध्ये मला काय घ्यायचं माहितीये का, साचा घ्यायचा तो राहिलाय माझा घ्यायचा. हा अगं बाई, हा ना, मी पण फराळाचं करायचं, माझं अर्ध राहिलंच आहे. तू काय काय केलंय. मी बघ चल तुझं सांगते. करंजी करायची, चकली करायची. नवीन बसवलं बरं काय आता ह्याचं मेंटेनन्स वगैरे बघून घ्यायला लागेल व्यवस्थित.
ओ वायरमॅन, काय रे गोळ्या? कवर ते खांबला धरून बसणार, सोडा त्याला. आणि जरा दिवाळी आली, दिवाळीचं बघा जरा सणासुदीचं काय असेल ते खरेदी बिरेदी बघा. अरे ही त्याचीच तर तयारी चालू आहे बाबा. काय खांबळा खरेदी करायचं का? खांबा नाही रे. मग? आता तुमची दिवाळी आली, हा. बरोबर आहे. मग तुमची दिवाळी व्यवस्थित जावी, उजेडात जावी, तुमच्याकडे अंधार बिंधार पडू नये, ह्याचीच ती तयारी चालू आहे. आणि हे कसं मेंटेनन्स वगैरे बघायला लागते रे आम्हाला, बरोबर आहे की नाही? कसं तुमची दिवाळी जर व्यवस्थित गेली हा. तर आम्हाला पण जरा बरं वाटतं नाही. आईला मग वायरमॅन एक नंबर एक नंबर काम करताय. मग बरं मी काय म्हणत होतो माहिती का? बोल की. आम्ही दिवाळीच्या खरेदीला चाललोय, हा. येतं का आमच्या सोबत? अरे मला काम लय आहेत रे दिवाळीची. आता सगळी मेंटेनन्स सगळं परत खांबा बिंबा सगळं. वायरमॅन सणासुदीचे दिवस येत राव, काम थोडे बाजूला ठेवा, काम कायमचे चालू असते. हे बघा आम्ही ना उद्या ग्रुपनी खरेदीला चाललोय, हम्म. तर आमच्या सोबत चला तुम्ही. कसं आहे माहितीये का, ग्रुपनी जर खरेदीला गेलं ना हा. तर कसं डिस्काउंट जरा जास्त भेटतो, म्हणून म्हणलं चला. ते बरोबर आहे बरं का. म्हणजे ग्रुपने आपण जर गेलो ना तर डिस्काउंट भेटतं बरं का. हा मग तुम्ही किती वाजता जाणार आहे आम्ही मग तिथं? जाणार आहे उद्या सकाळी 10 वाजता. तुम्हाला जर आमच्या सोबत यायचं असेल हम्म. तर आपलं गावातलं मंदिर आहे हा. ना, तिथं या, तिथं सगळे जमणार आहेत, हा. मग सोबतच जाऊ आपण. चालतंय की मग येतो मी 10 वाजता सकाळी उद्या. चालतं या. हा. आणि हा ते खिशामध्ये जरा पैसे जास्त घेऊन येत जा, हा. नाही तर कायम तुम्ही माझ्याकडेच मागता, दे 1000 आणि दे 500 उसने मागता मला. गोळ्या, ते मी पैसे उसने नसतो मागत. मग? तुझी उधार घेऊन जातो का, हा. ते उधार मी परत मागत असतो. आणि तू असं काय पण बोलतोय मला आता. बरं बरं ठीक आहे, हा. ते उधारी आपल्यातच राहू द्या दोघांमध्ये, हा. कोणाला सांगू नका. चालतंय की. चालत उद्या सकाळी 10 वाजता. बरोबर 10 वाजता येतो बघ मग. हा. सगळे येणार ना खरं? हो सगळे येणार आहे. बरं येतो मी 10 वाजता. हा किती वेळ लागेल यायला? अहो या ना लवकर, साहेबांचा फोन आलता, गाडी भरायला जायची. हा लवकर या. सरपंच अरे काय गोळ्या, हो टायर काय बघताय? टायर खोलून काय चाक टाकायचा प्लॅन आहे काय? अरे गोळ्या टायर आणि चाक एकच. होय का? हा अरे कसं आहे, गाडी भराय बँगलोर भरून जाणार आहे. हा. आता जरा लक्ष दिलं पाहिजे टायरची काय परिस्थिती आहे. परत बाहेर गेल्यानंतर नको प्रॉब्लेम, हा. नाही तर ड्रायव्हरांचे फोन येतात, टायर फुटला, पंक्चर झाला. आपल्या इथंच लक्ष दिलं मग प्रॉब्लेम नाहीत परत. हा बर- इला. ते सरपंच ड्रायव्हरची वाट बघतोय, गाडी भराय पाठवायचे. होय बरं ते ठीक आहे, तू काय? काय नाही ते माझे बीसीचे पैसे आहेत ना तुमच्याकडे, तेवढे द्या, उद्या आम्हाला खरेदीला जायचंय. अरे हा तुझ्या बीसीचे पैसे नाही का परवा दिवशीचे हा 3000, हे बघ हे तुझे आहे ना 3000 मी बाजूलाच काढून ठेवले होते. तुम्ही केली का खरेदी? नाही आता आमचं चाललंय प्लॅन 1-2 दिवसामध्ये जायचे खरेदीला. होय. हा चालेल मग आम्ही जाणार उद्या ग्रुपनी खरेदीला, गावातले सगळे पोरं पोरं. तुम्हाला जर यायचं असेल तर चला. उद्या जाणार आहे का? हा कोण कोण जाणार आहे रे? आम्ही सगळे पोरं पोरं जाणार आहे, मंदी बांड्या परत मिवनीबाई करणे, आम्ही जाणार आहे सगळे. तुम्हाला जर यायचं असेल ना तर आपलं गावातलं मंदिर आहे ना तिथं या, आपण ग्रुपनी सगळे जाऊ. ग्रुपनी गेलं ना हा कसं माहिती का, डिस्काउंट चांगलं भेटतं, अरे हा हा. गोळ्या ते एक खरंय बरं का. म्हणून आम्ही ग्रुपनी जायचा प्लॅन केलाय. बर 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 मला 2 दिवसांनी जायचं होतं ना, हा. तर मी एक काम करतो, मी उद्याच येतो तुमच्या संग. बर चालेल ठीक आहे. हा या मग. हा चालतंय ठीक आहे, चालतंय. येतो. येऊ का मग? हो चालतंय ठीक. माझं ना अगं सगळं झालंय, करंज्या झाल्या, कापण्या झाल्या, फक्त चकलीच राहिली अगं तेवढे, माहितीये का? चकली राहिली का? हा बरं ना. चालतंय, शॉपिंग होऊन आलो ना मी तुला मदत करू लागते, होऊन जाईल चालेल, बघ ती पण. माझी तेवढी मदत करा लवकर तरी होईल. माहितीये होईल का? होईल होईल. आयला भांड्या, ही नुसती चकल्या बनवायचे, हे बनवायचे, ते बनवायचे म्हणतात, आणि खायला तर कोणीच बोलवे ना. हाय ना, आपण लोकांच्या दारातून चाललं का नाही, हा. मोकार फराचा वास येतोय, हं. खायला कुणीच बोलवत नाही. तुम्हाला दोघांना नाही बोलत, तू- मला बोलत होतो. कोण? हा सगळेच गावातले. काय स्टोपलाच घेऊन फिरतो मी गावात दिवाळीत. ए बसा गप. आता गुरुदारा बांधला लवकर येतो, सकाळी अजून येईना त्याचा तपास नाही. आणि तुमचं काय चकल्या शंकरपाळ्या बिरकरपाळ्या. ए बीर बाय बस गप तू. ते गुरुदारा येईना. अरे मी तेच हे बघ 10 वाजता बोलावले आणि 11:15 वाजले, किती वेळ वाट बघायची सांग बरं? अरे दुसरी काय काम आहे का नाही आपल्याला? गुड राहिला. हा परत उशीर होणार शॉपिंग करायला. हा ना नाही तर काय, अजून घरी जाऊन काम उरकायची आम्हाला. ठेव ए गोळ्या 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 इकडे. इकडे. काल काय म्हटला की सकाळी 10 वाजताच येतो मंदिरापाशी, आणि आता 11:15 वाजले, अजून तुझा पत्ता नाही का? काय झाले? काय गोळ्या, लवकर जायचं उरकायचं लवकर, परत माघारी यायचं असतंय, माणसांना काम असतात. हा एवढा वेळ असतो का? गायबच झाला. बरं चला लवकर जायचं, चला. चला 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 चला. मला नाही यायचं, जा तुम्ही. ए, असं काय करतो? यायला सगळ्यांचं ठरले आपलं एकत्र जायचं ना, का नाही यायचं तुला? नाही मला नाही यायचं, जाऊ तुम्ही, मी नाही. अरे पण का? हो गुरुदारा काय झालंय? पैसे नाही तुमच्याकडे? मिळू नका, सरपंचाने लय पैसे दिले मला. चला तुम्ही टेन्शन घेऊच नका अजिबात काय होतं. हा जावा तुम्ही तुमचं.
तुम्ही खरेदी करून या, माझ्यासाठी माझी वाट नका बघू. अहो, तुम्ही पण जाऊन या. झालंय काय गुरुदादा? अरे गोळ्या नेमकं झाले काय ते तरी सांग ना, का नाही येणार तू? सरपंच, काल आपल्या गावाबाहेरच्या वस्तीवरून चाललो होतो. हा तिथं ते उघडी पोरं खेळताना बघितले, त्यांच्या अंगावर कपडे नव्हते. म्हणलं आपली तर दिवाळी दानक्या साजरी होणार आहे, यांची पण दिवाळी दानक्या साजरी झाली पाहिजे. म्हणून माझ्याकडे जेवढे पैसे होते ना, तेवढ्या पैशाचे मी त्या पोरांना कपडे आणले. पण माझ्या पैशामध्ये 2च पोरांचे कपडे आले. तिथं पोरं होते 5. आता त्या राहिलेल्या 3 पोरांना कुठून कपडे आणू, याचं मला टेन्शन आलं. आयला गोळ्या एवढंच ना, तू काही टेन्शन घेऊ नको. त्या पोरांची जबाबदारी ना आम्ही घेतो. कर म्हणता. गोळ्या बरं बरं एक नंबर काम केलंस बघ तू. खरं तर हे आम्हा सगळ्यांना सुचायला पाहिजे होतं, पण तू केलं ना एकदम चांगलं झालं. आम्ही घेऊ की त्यांची जबाबदारी. हे बघ, मी 2 साड्या घेणार होते ना, त्याच्याऐवजी एकच साडी घेते आणि एका पोराच्या कपड्याचा खर्च मी करते. हा मी पण एका पोराचा खर्च मी करते, मी घेऊन देते त्याला एक ड्रेस. हा मग मी एका पोराचा खर्च करतो कपड्याचा. मला नसली तरी हरकत नाही, पण मी त्या पोराचा खर्च करतो. आता कपड्यांचं तर झालं. हा. मी आता त्या सगळ्या पोरांना का नाही मिठाई घेऊन देतो. तुम्ही मिठाई घेऊन द्या आणि मी सगळ्या पोरांना फटाकडे घेऊन देतो. अरे वा, झालं की झालं मग. की नियोजन? झालं. हा? आता हास झालं हा, नियोजन. काय अहो, उदास नको. सरपंच, हा त्या पोराला कपडे भेटली, मिठाई भेटली, पण या गुरुदाराचं काय? याने त्याच्या 2 पोराला कपडे घेऊन दिल्यात आणि याच्या पैसे पण नाही. आईला करण्या, तू म्हणतो ते एक बरोबर आहे बरं का वायरमॅन साहेब. हे काय टेन्शन घेऊ नका. गोळ्याची जबाबदारी मी घेतो. हा. गोळ्याची ही दिवाळी माझ्याकडे. हा का? कपडे, फटांगडे आणि अजून काय मिठाई त्याला जे लागेल ते. तुला लागेल ते. अरे वा, वा, वा. जमलंय. हा? एक नंबर काय चालतंय ना? एक हा नंबर. चालेल. हा मग चला खरेदीला चला, आता. एक नंबर नियोजन. चला, चला. चला, चला.